आपल्याकडे एक अत्यंत विचित्र फ्रेज आहे, आपण समाधान मानून घ्यायचं. काय मानेवर सुरी ठेवली आहे का? मानून घ्यायचं काय आहे? सुख मानून घ्या. नाही, मला दुःख वाटतंय कारण ते दुःख माझ्या नजरेतनं निर्माण झालेलं आहे. मी समजूत काढत नाहीये स्वतःची, मी समजून घेतोय. समजूत काढणं आणि समजून घेणं या दोन अगदी वेगळ्या गोष्टी आहेत. फक्त अक्षराचा फरक आहे. कुठल्याही वाक्याशिवाय आपण एक मोठा अर्थ चित्रपटात निर्माण करू शकतो. चार्ली चॅप्लिनने तो केला. आपल्याला तो वाचता आला पाहिजे. फिल्म इज टू बी रेड. चित्रपटाचा आस्वाद म्हणजे काय मस्त साडी होती, फुकट गेला सिनेमा. तर काय इमोजीस सगळे वापरतो आपण, थम्सअप करतो आपण, आणखीन जे काही करतो. तर व्यक्त होण्याची भाषा आपण क्रमशः गमावत चाललेलो आहोत. आणि व्यक्त होणं रडण्यापासून, चित्र काढण्यापासून ते गप्पा मारण्यापासून अनेक प्रकारांनी असू शकतं. आमची सायकोलॉजिकल हेल्थ सेंटर 25व्या वर्षात पदार्पण करत आहे आणि मनोदय ट्रस्ट 18व्या वर्षात पदार्पण करत आहे. आणि त्यानिमित्ताने दरवर्षी आम्ही हा फाउंडेशन डेला एक एज्युटेनमेंट प्रोग्राम करत असतो. मगाशी मयुरेशनी तुम्हाला काय काय आत्तापर्यंत दाखवलं त्याची लिस्ट सांगितलीच. तर आत्तापर्यंत वेगवेगळ्या डिसऑर्डर्सवर, आजारावर किंवा समस्यांवर अशा शॉर्ट फिल्म्स आम्ही किंवा फिल्म्स दाखवल्या. ह्यावर्षी आम्ही म्हटलं की जरा काही वेगळ्या थीमवर आपण काही हे दाखवूया. आणि आपलेच आजचे जे पाहुणे आहेत त्या प्राध्यापक अभिजित देशपांडे सरांच्या मदतीने या 4 शॉर्ट फिल्म्स आम्ही निवडल्या. त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार. म्हणूनच हा आनंद या थीमवर, हॅपीनेस या थीमवर आम्ही या शॉर्ट फिल्म्स निवडलेल्या आहेत. आणि आता हा आनंद किंवा आनंदाचा पासवर्ड काय असणार आहे ते ऐकायला आणि त्याची चर्चा करायला आपण हे दोघेही आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर राजेंद्र बर्वे. मी त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. गेली 40 वर्ष ते दादर इथे प्रॅक्टिस करत आहेत. कॉर्पोरेटसाठी ते कोच म्हणून काम करतात. वेलिंगकर इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनर, सॉफ्ट स्किल ट्रेनर म्हणून ते काम करतात. त्याचबरोबर IIT मुंबईमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून जातात. उत्तम लेखक तर ते आहेतच. तुम्ही त्यांची अनेक पुस्तकंही वाचलेली असतील. अनेक वृत्तपत्रांमध्ये जे लेखन करतात त्याच्यातनंही ते आपल्याला भेटत असतातच. मराठीमध्ये मन आरोग्याच्यावर जवळजवळ 20 पुस्तकांचं लेखन त्यांचं झालेलं आहे. स्टार माझा या चॅनलवर दर शनिवारी गेल्या 3 वर्षापासून फोन इन प्रोग्राम जो आहे त्याच्यामध्ये पण ते आपल्याला भेटत असतात. आता अमुक तमुकच्या पॉडकास्टमध्येही ते आपल्याला भेटायला लागलेले आहेत. आणि अर्थातच याशिवाय त्यांचा बुद्ध तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास आहे. सुगत आचार्य असं त्यांना नाव आहे त्यासाठी. आणि माइंडफुलनेस ट्रेनिंग हा त्यांचा दुसरा एक आवडता विषय आहे. तर असे डॉक्टर राजेंद्र बर्वे सरांचं आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आणि मी रीमाला विनंती करतो की तिने त्यांचं स्वागत करावं पुस्तक देऊन. आपले दुसरे पाहुणे प्राध्यापक अभिजित देशपांडे यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. सर मुंबईतल्या क.जे. सोमय्या महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख आहेत आणि गेली 28 वर्ष ते तिथे अध्यापन करतायत. मराठी प्रबोधन मंडळ हे क.जे. सोमय्यामधलं जे मराठी वाङ्मय मंडळ आहे ते, तसंच दृष्टी फिल्म फोरम अशा विविध समित्यांवर ते काम करत आहेत. तसंच अनेक चर्चासत्रातून विविध महाविद्यालयांमध्ये अनेक चर्चासत्रातून त्यांनी भाषा, साहित्य आणि चित्रपट या विषयावर अभ्यासपूर्ण निबंध सादर केले आहेत. तसंच मामी, पिफ ह्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, तसंच थर्ड आय या आशियाई चित्रपट महोत्सवाच्या
निवड समितीवर सुद्धा ते आहेत, त्यांनी काम केलं आहे. चित्रपट विषयक अनेक ते कार्यशाळा घेतात, तसंच त्याच्यावर लेखन आणि अध्यापनही करतात. तसंच अयोध्या प्रश्नावरती आधारित एक होता कारसेवक हे त्यांचं पुस्तकही प्रकाशित झालेलं आहे. आणि सध्या ते कादंबरी ते चित्रपट कथनात्मक प्रक्रियेचे स्वरूप ह्या विषयावर PhD करतायत. तर मी आमची सहकारी गायत्री हिला विनंती करते की तिने यावं आणि अभिजित सरांचं स्वागत करावं. धन्यवाद गायत्री. आपण आता कार्यक्रमाकडे वळूया. मी सरांना विनंती करते, अद्वैत पद्ये सरांना, की त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात करावी. आजकाल प्रत्येक गोष्टीला पासवर्ड असतो. म्हणजे तो पासवर्ड घातला की ती गुहा किंवा ते ॲप उघडायला मदत होत असते. तो पासवर्ड आपणच आपला सेट करायचा असतो, तो लक्षात ठेवायचा असतो, मग तो वेळेवर आठवून तो भरायचा असतो. कारण अनेक ॲप्स त्याला अनेक पासवर्ड आणि मगच ती गोष्ट आपल्याला मिळत असते. तर तसंच तो आनंदाचा पासवर्ड काय आहे तोही आज आपल्याला मिळणार आहे आणि तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आजच्या चर्चेतनं तो तुम्हाला मिळणार आहे आणि अर्थातच तो सांगायला आपल्याकडे हे 2 पाहुणे आलेले आहेत. तर आपण त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात करूया. आज इथे एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलेले आहात त्याच्याबद्दल तुमच्यासाठी पहिले टाळ्या. प्रेक्षकांमध्ये सुद्धा अनेक लोक आहेत. सामाजिक कार्यकर्त्या विंदाताई भुसकुटे आहेत, उमाताई आवटे आहेत, त्याचबरोबर कौशिक लेले आहे आणि मला इथनं जे दिसत आहेत त्यांची नावं मी घेतो आहे. आणखीन पण डॉक्टर हेमांगी देशपांडे आहेत, ऑक्युपेशनल थेरपिस्ट. तर असे अनेक जण आहेत. सगळ्यांसाठी पुन्हा एकदा टाळ्या आणि आपण प्रश्नांना सुरुवात करूया. माझा प्रश्न दोघांनाही आहे की आपण आज इथे पासवर्ड आनंदाचा बघणार आहोत किंवा समजून घेणार आहोत त्याबद्दल. पण मुळात आधी आनंद म्हणजे काय तुमच्या दोघांच्याही मते? आणि आता जनरली म्हटलं जातं की पॉझिटिव्ह राहायचं, तर पॉझिटिव्ह राहणं म्हणजेच आनंद का? आणि स्पेशली सर, डॉक्टर बर्वे सर, तुम्ही बुद्ध तत्त्वज्ञानाचे आचार्य आहात, तर बुद्धांच्या मते आनंदाची व्याख्या काय? आनंद कसा निर्माण होतो आणि त्याचं कसं वर्णन करावं हे कारण म्हणजे सांगणं कठीण आहे. तो क्षण असतो, मोलाचा असतो, सुंदर असतो. कबीरांनी म्हटलं आहे की अकथ कहाणी, त्यांनी म्हटलं आहे अकथ कहाणी प्रेम की. आवाज येतोय? हॅलो, ऐकू येतोय आता? मी आता परत बोलणार नाही. कबीरांनी असं म्हटलंय की अकथ कहाणी प्रेम की, अकथ कहाणी प्रेम की हॅलो बेटा, हॅलो. अकथ कहाणी प्रेम की कुछ कही न जाए. तर तशीच मी म्हणतो, अकथ कहाणी प्रेम की, अकथ कहाणी आनंद की, कुछ कही न जाए. ते पुढे म्हणतात, गुंगा की केरी सरकरा, खाए और मुस्काए. एखाद्या मुक्या माणसाला जर तुम्ही साखर खायला दिलीत आणि त्याला विचारलं कशी रे लागली साखर, तो फक्त खाए और मुस्काए. तो काय सांगणार? गोडी आहे ती. प्रत्येकाचे शब्द वेगळे आहेत, अनुभव वेगळा आहे. जो कहे सो जाने नाही. अमीर खुसरो म्हणतात, जो कहे सो जाने नाही, जाने सो कहे नाही. जो फक्त अनुभव असतो, आनंद हा अनुभव असतो की जो आतून येत असतो. बाकी सगळी प्लेजर्स आहेत जी स्पर्शाने होतात, डोळ्यांनी दिसतात, कानाने ऐकू येतात. ही सेन्सेशन्स आहेत आपल्या बॉडीमध्ये तयार होणारी. ती आहेत तोपर्यंत आहेत आणि जी ती आपण टिकवून ठेवली, आपल्या मनात ठेवली, तर तो कायमचा आनंद असतो. कारण सेन्सेशन्स कम अँड गो. ती काही डोळ्यापुढनं आत्ता आपल्याला फिल्म बघितल्या, त्या बंद झाल्यानंतर त्या नाहीशा झाल्या. पण त्यातनं जो आनंद मिळालेला आहे तो आपण म्हणतो की वा छान. याच्या पलीकडे आपण आणखीन बोलू शकत नाही. आपण बोलू शकतो म्हणजे अभ्यासक म्हणून बोलू शकतो, पण अनुभव जर म्हटला आनंदाचा तर तो असा असतो, अतिशय सुंदर असतो, मनोज्ञ असतो. आणि या आनंदाची आपण वाट पाहत असतो. तो आनंद आपण गोळा करत असतो.
आणि असं आहे की खूप शिंपले उघडल्यानंतर कधीतरी त्याच्यात मोती मिळतो, तसे पुष्कळ अनुभव घेतो, पण एखाद्या शिंपलीमध्ये आपल्याला मोती मिळतो आणि मग त्याचा आनंद आपल्याला अवीट असतो, छान असतो. असे आपण मोती जमा करतो आणि ते आठवूनसुद्धा आपल्याला पुन्हा मजा येते. लाईक सेव्हरिंग, आपण म्हणतो लहानपणच्या गमती किती छान, आठवूनसुद्धा आनंद होतो. तेव्हा काहीच घडत नसतं, इथेच असतं फक्त ते. तर माझ्यामध्ये तो आतून येतो, आपोआप उमटतो, सहज येतो. कधीतरी कसल्या तरी आठवणीने खुदकन हसू येतं आणि कधी कधी डोळे भरून पण येतात इंटेन्स वाटून. तर हे क्षण असतात ते आपण मनामध्ये ठेवतो. आपल्या बॉडीमध्ये, ब्रेनमध्ये एक हिपोकॅम्पस नावाचा एक अवयव असतो, त्याच्यात आपण ते साठवून ठेवतो आणि तो तयार असतो नेहमी त्या आठवणी काढायला. पण त्यातल्या आपण कोणत्या सिलेक्ट करायच्या आणि कोणत्या ठेवायच्या हे संपूर्ण आपल्यावर अवलंबून असतं. आनंद क्षणिक असतो, परंतु त्याची आठवण मात्र तितकीच आनंददायी असू शकते, हे आपल्याला शोधायचं असतं. डॉक्टरांसारखा मी काही बुद्ध तत्त्वज्ञानातला आचार्य नाही आहे, पण नक्कीच बुद्ध तत्त्वज्ञान वाचलेलं आहे. आणि मगाशीच डॉक्टरांनाही सांगत होतो, माझं एक आवडतं पुस्तक आहे द आर्ट ऑफ हॅपीनेस. दलाई लामांसोबत एका बटलर नावाच्या एका मोठ्या सायकोलॉजिस्टने अमेरिकेतल्या, ज्यावेळेस दलाई लामांची काही व्याख्यानं अमेरिकेत होती त्यावेळेस त्यांनी ती ऐकली आणि त्यांना खूप इंटरेस्टिंग वाटली. ते म्हणाले की तुम्ही जे सगळं सांगताय त्याच्यामध्ये मला काही सायकॉलॉजीच्या पर्स्पेक्टिव्हने गोष्टी दिसतात, मला तुमच्याशी दीर्घ चर्चा करायला आवडेल. आणि मग वेळ वगैरे ठरवून ते बटलर नावाचे जे सायकॉलॉजिस्ट होते ते धर्मशालाला भारतामध्ये आले. जवळपास महिना 2 महिने त्यांनी त्यांच्यासोबत वेळ घालवला आणि अनेक प्रश्न विचारले सायकोलॉजिकल पर्स्पेक्टिव्हने. आणि थीम होती आनंद, हॅपीनेस म्हणजे काय. आणि दलाई लामा आपल्याला माहिती आहे की ज्या परिस्थितीत त्यांना तिबेटमधनं परागंदा होऊन भारतामध्ये यावं लागलं, ते म्हणाले की माझ्या इतकं सफरिंग कोण समजू शकेल. आणि बुद्धही मुळामध्ये दुःख म्हणजे काय याबद्दलच बोलतो. दुःख हेच सत्य आहे हे पुन्हा पुन्हा सांगतो. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्या दोघांमध्ये जी चर्चा झाली, एक बुद्ध तत्त्वज्ञानाचा पर्स्पेक्टिव्ह आहे आणि दुसरा सायकोलॉजीचा पर्स्पेक्टिव्ह आहे. आणि त्या सगळ्या चर्चांमधनं त्यांचं ते पुस्तक आलं द आर्ट ऑफ हॅपीनेस. साधारणपणे 92-93च्या आसपासची ही गोष्ट आहे, 1992च्या सुमारासची. हे पुस्तक आल्यानंतर ते अमेरिकेत एवढं पॉप्युलर झालं की त्याच्यानंतरच्या एका टप्प्यावर पॉझिटिव्ह सायकोलॉजी अशी ब्रँच सायकोलॉजीमध्ये अस्तित्वात आली. आणि मला असं वाटतं की खूप महत्त्वाचं. मी मघाशी हा कार्यक्रम ज्यावेळेस सुरू होत होता त्यावेळेस सुरू करताना काही सूचना दिल्या गेल्या आणि त्यातली एक शेवटची सूचना होती की आत्ता आपण कार्यक्रम सुरू होतो आहे, चित्रपट पाहणार आहोत, सगळ्यांनी आपले फोन सायलेंटवर ठेवावेत. आणि मी लगेच डॉक्टरांना म्हणालो की फोन सायलेंटवर ठेवणं किंवा फोन बंद करणं हा आनंदाचा पहिला पासवर्ड आहे. आपण अदरवाईजसुद्धा त्या क्षणामध्ये कधीच नसतो. डॉक्टर माइंडफुलनेसबद्दल खूप बोलतात आणि त्यांचा प्रचंड अभ्यास त्यावर आहे. मी इथे बोलत असताना माझ्या मनात असंख्य विचार चालू असतात बॅकग्राऊंडला. मी चित्रपट पाहत असतानासुद्धा मी जर आणखीन कसला तरी विचार करत असेल किंवा त्याच्यासारखं काहीतरी आठवत असेल तर खऱ्या अर्थाने मी त्या चित्रपटाचा आस्वादच घेत नाही आहे. मी त्या क्षणात असणं, मी भूतकाळात नसणं, मी भविष्यकाळातही नसणं, त्या क्षणामध्ये उपस्थित असणं हा आनंदाचा खरा पासवर्ड आहे असं मला वाटतं. त्यामुळे यापेक्षा आनंदाची व्याख्या आता या ओपनिंगला काय करू. वा, थोडीसं कॉम्प्लिमेंट करतो. बुद्धांनी एक संकल्पना त्यांची अतिशय महत्त्वाची मांडली. त्यांना परम असं म्हणतात आणि ते ब्रह्मविहार आहेत. ब्रह्मविहार, ब्रह्मविहारामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या खरोखरच आनंदाच्या आहेत. त्यात एक आहे मेत्ता म्हणजे मैत्री, करुणा कंपॅशन, उपेक्षा म्हणजे समन्वयाने पाहणं, समतोलाने पाहणं, आणि सगळ्यात शेवटचा त्यांचा ब्रह्मविहारामधला शब्द आहे मुदिता.
मुदिता म्हणजे आनंद, आणि त्या आनंदाची त्यांनी व्याख्या वेगळी केली आहे. ते म्हणतात की दुसऱ्याचा आनंद बघून मला आनंद आपोआप होणे ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे. कारण माझ्यापेक्षा आणखी कोणीतरी आनंदी माणूस दिसला तर आपण लगेच दुःखसागरात जातो. म्हणजे आपल्याकडे असं वाटतं की माझा ग्लास नेहमी म्हणतात की एम्प्टी ग्लास आणि फुल हाफ ग्लास म्हणतात ना, तर आपल्याकडे अर्धा ग्लास माझा भरलेला आहे हे मला थोडंसं मी सहन करतो, पण त्याचा ग्लास जास्त भरलेला आहे. माझ्या ग्लासचा अर्धा असलेला काही फरक पडत नाही, पण त्याचा का भरलेला हे त्या क्षणी आपण त्या मुदिता आपण हरवलेली आहे. त्यामुळे सगळ्यात कठीण मुदिता आहे की दुसऱ्याच्या आनंदाच्या क्षणाला आपण फक्त साक्षीदार असतो आणि तरीसुद्धा तितक्याच उत्कटपणे आपण तो आनंद घेऊ शकतो. जेव्हा बाळ आईला ओळखतं, सोशल स्माईल देतं 6व्या आठवड्यामध्ये, तो सगळ्यात सुंदर क्षण असतो जेव्हा आई त्या बाळाला बघते आणि ते बाळ हसतं आणि ही माझी आई आहे असं त्याला हळूहळू कळायला लागतं. मोस्ट ब्युटिफुल एक्सपिरियन्स. आवाज अजून येत नाही आहे. मोबाईल सारखं झालं आहे की ऐकू येतं आहे का, हे ऐकू येतं. आवाजाचा आनंद त्यांना हवा आहे. तर त्या क्षणात असणं, त्या क्षणात असणं, त्यावेळेला असणं ही आनंदाची पहिली व्याख्या आहे असं या दोघांनी आता आपल्याला सांगितलं. आणि आपण मगाशी फिल्म्स बघितल्या आणि त्याच्यावर पण आज आपण बोलणार आहोत. तर त्या क्षणात तुम्ही होतात तर आणि त्याच्यातनंही तुम्ही काही संदेश घेतला असेल, तुमच्याही मनात काही विचार आले असतील, तर असं मनोरंजनातून, म्हणजे आपण फिल्म्स दाखवल्या म्हणजे एक प्रकारचं ते मनोरंजन होतं, तर त्या मनोरंजनातून प्रबोधन किंवा ज्याला एज्युटेनमेंट असं म्हणता येईल, तर तो म्हणजे त्या उद्देशाने आपण आजचा हा कार्यक्रम केलेला. त्या फिल्मचा किंवा चित्रपट माध्यमांचा समाजावर किंवा समाजाचा त्या माध्यमावर काय परिणाम होत असतो? खरं तर हे सगळेच खूप मोठे प्रश्न आहेत आणि अगदी 2-4-5 मिनिटांमध्ये त्याची उत्तरं द्यावीत असेही नाही आहेत, पण तरी थोडक्यात मी उत्तर देईन. युवाल नोआ हरारी म्हणतो तसं, माणूस हा गोष्ट सांगणारा आणि गोष्टी आवडणारा प्राणी आहे. गोष्ट, कथन, म्हणजे आपण चित्रकलेतनं पण गोष्टी सांगितल्या. ज्यावेळेस बोलणं विकसित झालेलं नव्हतं त्यावेळेस गुहांमध्ये ज्यावेळेस आदिमानव राहत होता त्यातनं पण आपण गोष्टी सांगतच होतो. आणि ज्यावेळेस भाषा विकसित झाली त्यावेळेस आपण गोष्टीच सांगायला लागलो, कथनं करायला लागलो. आणि लहान मुलं आत्तासुद्धा ज्यावेळेस शाळेतनं घरी येतं, आई या शाळेत काय झालं माहिती आहे का, असं म्हणून तेही गोष्टीच सांगत असतं. त्यामुळे गोष्ट हा मानवी संस्कृतीतला एक खूप मोठा काय म्हणूया घटक आहे. एका अर्थाने तो बाइंडिंग फॅक्टर आहे. रादर सगळी संस्कृती, समाज हा या स्ट्रक्चरवर गोष्टींच्या उभा आहे असं मला वाटतं. तर जसे समाज जीवन संस्कृती विकसित होत गेली, कला विकसित होत गेल्या, माणसाने गोष्टी सांगण्याच्या वेगवेगळ्या पद्धती विकसित केल्या. मग कधी ते नाटकांमधनं गोष्ट सांगणं असेल आणि आता आधुनिक काळामध्ये चित्रपटांमधनं गोष्टी सांगणं असेल, हे गोष्टी सांगण्याचं आहे. त्यामुळे चित्रपट हे गोष्टी सांगण्याचं एक महत्त्वाचं माध्यम आहे असं आपण म्हणूया. एक महत्त्वाचा फरक सांगतो की चित्रपट हे एका बाजूला तंत्रज्ञान आहे, टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजी बेस्ड मीडियम आहे. दुसरं ते कला माध्यम आहे आणि तिसरं ते कमर्शियल मीडियम आहे. आणि या तिन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. काही वैशिष्ट्य सांगायची चित्रपट या माध्यमाची तर इट इज अ लार्जर दॅन लाईफ मीडियम. म्हणजे चित्रपट आत्ता आपण साध्या छोट्या मोबाईलवर पाहतो, घरामध्ये टी व्हीवर पाहतो, पण तो खरा मुळातला चित्रपटाचा अनुभव नाही आहे. आपण इथे ज्या प्रकारची पिढी आत्ता मी पाहतो आहे, या सगळ्यांनी ज्यावेळेस चित्रपट पाहायला सुरुवात केली, आपण पहिल्यांदा थिएटरमध्ये जात होतो. थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहायला सुरुवात केली. घरामध्ये टी व्ही पण नव्हते अशा काळामध्ये 2-4 महिन्यातनं का एकदा असं ना आपण चित्रपट पाहायला आपण थिएटरमध्ये जात होतो. मग 1980च्या उत्तरार्धामध्ये हळूहळू आपल्या घरामध्ये टी व्ही यायला लागले.
आणि आठवड्यातनं एखाद दुसरा चित्रपट असायचा आणि त्याची जाहिरात मंगळवार बुधवारपासून केली जायची की रविवारी अमुक चित्रपट आहे. आणि मग तो पाहण्यासाठी आपण तशी वेळ राखून ठेवायला लागलो. म्हणजे मग रविवारी संध्याकाळी आपल्याला हा आवडता चित्रपट पाहायचा, त्याचा ट्रेलर पाहिल्यानंतर आपल्याला अंदाज यायचा अरे हा चित्रपट पाहायचा आहे. तर पाहुण्यांकडे जाण्याच्या वेळा त्यावेळेस आपण टाळायचो. मग हळूहळू असं झालं की 90च्या दशकामध्ये सुरुवातीला ग्लोबलायझेशन नंतर वेगवेगळी माध्यमं यायला लागली. त्यातनं फिल्मची चॅनल स्वतंत्रपणे सुरू झाली आणि रोज फिल्म्स सुरू झाल्या. जी टी व्हीची चॅनल्स काही तास फक्त चालायची त्याच्याऐवजी ती आता 24 तास सुरू झाली आणि टी व्ही हा आपल्या घरातला आपल्या हॉलमधला एक महत्त्वाचं माध्यम बनलं. म्हणजे थिएटरपासून आपण होम थिएटरपर्यंत आलो. आज आत्ता आपण एका अर्थाने पाम थिएटरपर्यंत आलेलो आहोत. आपल्या हातातला मोबाईल ज्यामध्ये 24 तास काहीही आपण पाहू शकतो. यूट्यूबपासून ते वेगवेगळे चॅनल्सपर्यंत आपण अनेक गोष्टी पाहू शकतो, ॲक्सेस करू शकतो. आपण पाम थिएटरपर्यंत आलेलो आहोत. आणि आता काहीतरी ॲपलचा एक गॉगल एक विशिष्ट प्रकारचा येतो आहे किंवा गुगलसुद्धा त्या प्रकारच्या काही गोष्टी AR VR विकसित करतं आहे. त्यामध्ये तर असं आहे की तुम्ही डोळ्यांना तो गॉगल लावलात तर तुम्हाला इथे समोर पडदा असण्याची पण गरज नाही आहे. हा जो आत्ता काही मोठा पडदा आपण पाहिला त्या प्रकारचा पडदा असण्याची पण गरज नाही आहे. तुम्ही केवढं तरी मोठं प्रत्यक्ष पाहत आहात म्हणजे तुम्ही एखाद्या खेळाच्या मैदानात असल्यासारखं सगळं अनुभवणार आहात त्या व्हर्च्युअल रियालिटीमधनं. एवढं प्रचंड माध्यम बदलतं आहे. या मुद्द्याकडे जाताना मी एक महत्त्वाचा मुद्दा फक्त सांगतो. तो असा की 1915मध्ये एक जर्मन सायकोलॉजिस्ट मुळातला जो अमेरिकेमध्ये होता त्याचं नाव ह्युगो मस्टनबर्ग. तो सायकोलॉजिस्ट आहे. आणि ज्यावेळेस त्याला असं लक्षात आलं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये फिल्म थिएटर्समध्ये लोक फिल्म बघायला जातात, काय आहे नेमकं, काय प्रभाव पडतो त्याचा. त्याचं 1915मधलं पुस्तक आहे. म्हणजे आजपासून जवळपास 110 वर्षांपूर्वीचं पुस्तक आहे. फोटो प्ले. त्यांनी सिनेमाला फोटो प्ले असं म्हटलं आहे. म्हणजे नाटकाचं चित्रीकरण असावं तसं अ फोटो प्ले अ सायकोलॉजिकल स्टडी नावाचं पुस्तक आहे. तेव्हापासून सायकोलॉजिस्टच्या दृष्टीने सुद्धा हा अत्यंत कुतूहलाचा विषय राहिलेला आहे. हे कलेक्टिव्ह मीडियम आहे. कलेक्टिव्ह एक्सपिरियन्स आपण सिनेमाचा घेतो. आपण ज्यावेळेस थिएटरमध्ये जातो प्रचंड मोठ्या स्क्रीनवर ज्यावेळेस सिनेमा सुरू होतो आणि पूर्णपणे अंधार होतो त्यावेळेस आपण कदाचित कोणी तिथे सूचना देत नाही की मोबाईल तुमचं सायलेंटवर ठेवा. आणि अनेकदा आत्ताच्या अलीकडच्या काळात तर लोक मोबाईल घेतात, मोबाईलवर बोलतात सुद्धा चित्रपट चालू असताना. पण ज्यावेळेस आपण मोठ्या पडद्यावर काहीतरी बघत असतो आणि इतका लख्ख काळोख असतो त्यावेळेस आपलं त्या पडद्यावरच्या प्रकाशचित्राशी आणि पूर्णपणे एका वेगळ्या कथन विश्वाशी नातं सुरू होतं. आणि हा विलक्षण अनुभव असतो. एरवी आपण घरामध्ये ज्यावेळेस चित्रपट पाहतो टी व्हीवर अगदी मोठा स्क्रीन जरी असला घरातला तरी घरामध्ये कुकरची शिट्टी चालू असते, कोणीतरी जेवायला बोलवत असतं, बाहेरचे काहीतरी आवाज चालू असतात. आणि टी व्हीचा स्क्रीन कितीही मोठा म्हटला तरी तो थिएटरमधल्या पडद्यासारखा असत नाही. आणि पूर्णपणे लख्ख काळोख जो एरवी चित्रपटगृहामध्ये असतो तसाही असत नाही. त्यामुळे एका अर्थाने आपला तो सगळा जो अनुभव आहे तो खंडित स्वरूपाचा अनुभव असतो. आपण मोबाईलवर काही पाहत असू तर तेही सगळं खंडित स्वरूपाचं आहे. आपण तुटकपणे पाहतो थोडा वेळ, आत्ता काहीतरी दुसरं काम आलं मग दुसरं काम करतो. किंवा माझे अनेक जण मित्र मला माहिती आहेत किंवा माझे विद्यार्थी, इवन माझा मुलगासुद्धा काहीतरी फिल्म बघत असतो आणि त्याच वेळेस काहीतरी त्याला मेसेजेस येत असतात आणि ते मेसेजेस पण तो ॲक्सेस करत असतो. म्हणजे आपण इतकं मल्टिपल लेवलला काम करतो. त्यामुळे चित्रपटाचा अनुभवच मुळात खंडित अनुभव आहे आपला. खरा जो अनुभव आहे तो थिएटरमधला अनुभव आहे जिथे आपण मोठ्या पडद्यावर त्या मोठ्या अनुभव विश्वामध्ये प्रवेश करत असतो आणि ते अनुभव विश्व आपल्यात प्रवेश करत असतं. त्यामुळे या माध्यमाचा होणारा परिणाम हा खूप विलक्षण असतो. मी फक्त एक छोटा मुद्दा सांगतो आणि हे उत्तर आत्तापुरतं थांबवतो. 1895मध्ये ज्यावेळेस ल्युमियर ब्रदर्सनी फ्रान्समध्ये ह्या माध्यमाचा पहिलं स्क्रीनिंग म्हणूया आपण, पहिला शो
काही निमंत्रित लोकांसाठी एका कॅफेमध्ये आयोजित केला होता. जी काही त्या काळात त्यांनी व्यवस्था केली असेल काळोख करून एका अशाच छोट्याशा हॉलमध्ये, ह्याच्याहीपेक्षा कदाचित छोट्या हॉलमध्ये एका पडद्यावर प्रोजेक्टरनी फिल्म दाखवली असेल. कल्पना करा, त्या काळातली फिल्म पूर्णपणे सायलेंट आहे, ब्लॅक अँड व्हाईट आहे. आजच्या एवढे मोठे पडदे नसतील, आजच्या एवढी प्रगत टेक्नॉलॉजी नाही आहे, पण पहिल्यांदा ज्यावेळेस त्या फिल्म्स त्याने दाखवायला सुरुवात केल्या, ज्या 1-1 मिनिटाच्या फिल्म्स आहेत, ज्याला ते ॲक्च्युअलिटीज असं म्हणतात, आणि वेगवेगळ्या ठिकाणचं केलेलं चित्रीकरण आहे. त्या फिल्म्स म्हणजे गोष्टी नाही आहेत त्याच्यामध्ये. तर त्याच्यातली एक फिल्म आहे द अरायव्हल ऑफ द ट्रेन. म्हणजे साधारणपणे असा कॅमेरा लावला आहे प्लॅटफॉर्मवर, समजूया आपण इथे कॅमेरा लावला आहे आणि त्या दिशेने रेल्वे येते. तर कॅमेरा लावला आहे, रेल्वे येते, थांबते, रेल्वेतले लोक उतरतात, काही चढणारे चढतात, एवढाच 1 मिनिटाचा शॉट आहे. पण तो ज्यावेळेस लोक पडद्यावर बघत होते, मोठ्या पडद्यावर बघत होते, काळोखात बघत होते, आपण कल्पना करूया जगातली पहिली काही माणसं चित्रपट या माध्यमाचा अनुभव घेतात. आणि त्यावेळेस ती रेल्वे त्या कॅमेऱ्याच्या दिशेने येत आहेत, तर लोक खुर्चीतनं उठून चपापले की आता रेल्वे आपल्या अंगावर येईल की काय. ही कल्पना आज आपण नाही करू शकणार, पण हे घडलं. याचा अर्थच असा की सायकॉलॉजिकली प्रचंड इम्पॅक्ट करणारी ही गोष्ट. म्हणजे लोकांना काही माहिती नाही की हे सगळं यंत्रावर दाखवलं जातं आहे, हे सगळं काल्पनिक नाही, पण चित्रीकरण केलेली गोष्ट आहे. ती काही खरी रेल्वे आपल्या अंगावर येत नाही आहे, पण तुमच्या मेंदूने काय रिस्पॉन्स दिला. त्यामुळे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की मेंदूवर प्रचंड इम्पॅक्ट करणारी गोष्ट आहे, आणि त्यामुळे ती सिरियसली घेण्याची गोष्ट आहे. आता या प्रश्नामध्ये खुबी होती की एंटरटेनमेंट आणि एज्युकेशन, म्हणजे आपल्या एज्युकेशनचा एंटरटेनमेंटशी काही संबंध नाही आहे. एज्युकेशन ही एक जबरदस्तीने केलेली गोष्ट आहे. शाळेत जाऊन आम्ही मजा केली असं जर मुलाला विचारलं तर ते म्हणतात मित्रांना भेटलो, खेळलो, मज्जा आली, पीटीच्या तासाला सर बघत नसताना मस्ती करत होतो, बस. म्हणजे आपण शिक्षणाची आणि आनंदाची इतकी फारकत केलेली आहे की शाळेत जाऊन शिकणं हा एक आनंददायी अनुभव असू शकतो. याला कारण एकच की मित्रमैत्रिणी भेटतात. या पलीकडे शाळेच्या शिक्षणाचा आणि आनंदाचा, मजा करण्याचा काही संबंध असेल असं वाटत नाही. आपल्या शिक्षण खात्याने त्याची भरपूर काळजी घेतलेली आहे. नोबडी एन्जॉयज एज्युकेशन. खरं म्हणजे शिक्षणा इतकं स्वतःला उत्तम शोध घेणं काहीही नाही. सेल्फ डिस्कवरी हा मुळात प्रत्येक शिक्षणाचा उद्देश असतो, आणि त्या सेल्फ डिस्कवरीपासून आपण दूर गेलेलो आहोत. आपण फक्त भूकंपट्टीमध्ये आलेलो आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा सिनेमातनं, मला आठवतं शाळेतला आम्हाला सिनेमा दाखवले, छोटे छोटे सिनेमा असतील ते मला सगळे आठवतात. बाकी काही शिक्षक काय शिकवायचे ते आठवण्यासारखं पण नाही मला वाटतं, कारण ते बीजगणिताचा अजून कुठेही मला उपयोग झालेला नाही. पण असो, तर मला असं वाटतं की हे एकत्र येतील ना जेव्हा एंटरटेनमेंटमध्ये एज्युकेशन आणि एज्युकेशनमध्ये एंटरटेनमेंट आहे, ह्या दोन गोष्टी एकत्र येतील, त्या देश बदल जाएगा असं वाटतं. मी माझ्या महाविद्यालयामध्ये मराठी शिकवत असं आत्ता परिचय करून दिला, आणि सिनियर कॉलेजला मराठी शिकवतो, फर्स्ट इयर ते MA पर्यंत. पण मला स्वतःला चित्रपटांची आवड आहे, आणि मी फिल्म सोसायटीशी जोडलेला आहे. प्रभात चित्रमंडळ नावाची मोठी फिल्म सोसायटी आहे. तर त्या सगळ्या पार्श्वभूमीचं असल्यामुळे मला असं वाटलं की आपल्या मुलांनी पण चांगले चित्रपट बघितले पाहिजे. आणि 2007 पासून मी माझ्या महाविद्यालयामध्ये दर आठवड्याला एक जगातला उत्तम चित्रपट दाखवतो. त्याची भाषा परदेशातली असेल, म्हणजे अगदी जपानचा चित्रपट असू शकेल, तो इस्रायलचा चित्रपट असू शकेल, तो अमेरिकेतला चित्रपट असू शकेल, जर्मनी किंवा फ्रान्सचा चित्रपट असू शकेल. मराठीतले काही उत्तम चित्रपट जे लोकांपर्यंत अदरवाईज थिएटरमधनं पोचणार नाहीत किंवा चॅनल्सवर पटकन दिसणार नाहीत, असे चित्रपट असतील. परीक्षेचे महिने आणि सुट्टीचे महिने वगळता मी दर आठवड्याला एक चित्रपट दाखवतो, आणि त्यातनं जे काही मुलं घडतात ते मी इतकी वर्ष बघत आलेलो आहे. आणि मला असं वाटतं की मुलं खरोखरीच त्यातनं समृद्ध होतात. त्यामुळे एज्युटेनमेंट हा जो शब्द आता डॉक्टरांनी वापरला, त्याच्याशी त्याला जोडून घेणारा
हे मी पुस्ती जोडलं. एज्युटेनमेंट हा शब्द आय थिंक डॉक्टर मोहन आगाशेंनी कॉइन केलेला आहे, कारण ते दोन्ही क्षेत्राशी आहेत जोडलेले. आणि आत्ताच तुम्ही सांगितलं की खूप म्हणजे एक प्रभावी असं ते माध्यम आहे आणि त्याचा व्हिज्युअल आणि सायकोलॉजिकल इम्पॅक्ट हा खूप असतो. म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी सतत पूर्णपणे लक्षात राहतात. जसं मगाशी सरांनी सांगितलं की तो हिपोकॅम्पसमध्ये या सगळ्या आठवणी हे होतात आणि आपल्याला त्या आठवत राहतात. तर आणि मग तो जो एक आनंद असतो तो आपल्याला सतत मिळू शकतो त्याच्यातून, त्या चांगल्या आठवणीतून. पण आपल्याला आयुष्यात म्हणजे असं असतं की सुखही हवं असतं, सुख असतं आपल्या आयुष्यात, आपल्याला सुखी व्हायचं असतं, आपल्याला समाधानी पण व्हायचं असतं आणि आपल्याला आनंदी पण व्हायचं असतं. तर ह्या सगळ्यामध्ये काय फरक आहे की सुख म्हणजे नक्की काय असतं, समाधान म्हणजे नक्की काय असतं, सार्थकता म्हणजे काय असते आणि आनंद म्हणजे काय असतं, याच्यात काही फरक आहे का, साम्य आहे का, काही फरक आहे का? क्या बात आहे, मस्त प्रश्न आहे. आता मला खूप आनंद वाटतोय. आनंद हा आपण वेगळ्या प्रकारे आपण अनुभवत असतो. मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे बॉडी सेन्सेशन्स हा पहिला भाग आहे. डोळे उघडून बघितल्यानंतर मला काहीतरी दिसतं आणि त्याचा मला आनंद ताबडतोब मिळत असतो. म्हणजे सेन्सेशन असतं ते की मला काहीतरी छान वाटतंय, मला काहीतरी स्पर्श होतो. एखाद्या माणसाला आपण म्हटलं की अरे काय मित्रा किती दिवसांनी भेटलास, तर तो नुसता पाठीवर थाप ठेवणं एक आनंदाचा क्षण असतो. सो तो एक म्हणजे आनंद हा प्लेजर असं म्हटलं तर तो सेन्सेशन बॉडीशी कनेक्टेड आहे आणि जोपर्यंत तो असतो तोपर्यंतच तो स्पर्श असतो तेवढ्यापुरताच तो टिकतो. तर या बाबतीत खूप मोठा सायकॉलॉजी म्हणजे फिलॉसॉफी आहे की काय त्यातनं टिकणारं असतं आणि काय त्याचं जाणारं असतं. तर श्रीकृष्णांनी गीतेमध्ये पण म्हटलं आहे की हे जे स्पर्श होत असतात ते शीतोष्ण, म्हणजे चटका लागला तर हात जोपर्यंत आहे तोपर्यंत चटका लागतो, पण हात दूर झाला की तो चटका नाहीसा होतो. म्हणजे सेन्सेशन्स ही अनित्यच आहेत, ती टेम्पररीच आहेत. आपल्याला जीवन क्षणभंगूर आहे असं सांगतात, पण खरं म्हणजे सेन्सेशन ही क्षणभंगूर असतात. आपण त्याला अटॅच झालो आणि जर ज्या आनंदाच्या क्षणाला जर आपण अटॅच झालो तर आपण ते सेव्हर करत राहतो. आठवणींनी सुद्धा आपल्याला छान वाटतं. मग ते कदाचित आपण त्याला नॉस्टॅल्जिया म्हणू, कदाचित आपण काही सध्याचे क्षण असतात ते सुद्धा आपण सेव्हर करत असतो. म्हणजे हे जो टेम्पररीनेस असतो तो आपण अटॅचमेंटनी टिकवत असतो. पण या अटॅचमेंटनी आपल्याला जर आनंद मिळत असेल तरच ते चांगलं असतं. परंतु कोणत्याही आपल्या मनातल्या भावना या एकेरी नसतात. प्रत्येक भावनेमध्ये अनेक छटा असतात. जे रागावलेला माणूस पटकन रडतो, रडणारा माणूस पटकन चिडतो, किंवा एखादा माणूस उदासपणे हसतो असं आपण म्हणतो. म्हणजे कोणत्याही भावना इतक्या सरळसोट आणि एका नावाच्या नसतात. त्यामुळे आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा अनुभव घेत असतो तेव्हा अनुभव जो असतो तो अनुभव अनेक प्रकारच्या आठवणींचा असतो आणि या आठवणीत आपण रमतो. आपण कधीकधी आठवण येते, गहिवरून येतो आणि आपल्याला मोकळं वाटतं. म्हणजे मला त्यातनं मी मुक्त झालो असं वाटतं, कॅथार्सिस होतो. सिनेमामध्ये पण होतो की आपण एकाचं जर दुःख पाहतो आणि आपण रडत असतो, पण आपल्याला त्याची काही संबंध नसतो, तरीसुद्धा आपण टिश्यू पेपर घेऊन जातो, चादरी घेऊन जातो. माहेरच्या साडीला चादरी मोरवायचे, तर ते इतके आपण, कारण ते मोठा कॅथार्सिस असतो तो, तर ते तुम्हाला एक रिलीफ असतो, तो पण एक आनंदाचाच प्रकार आहे. पण सुख ज्याला म्हणतात असं आपल्या मेंदूमध्ये केंद्र नाही आहे. सुख ही कंजर्ड आयडिया आहे, म्हणजे आपण तयार केलेली आयडिया आहे. समाधान आहे कारण सटायटी सेंटर आहे, पोट भरलं की किंवा समाधान झालं बुवा आज तुमच्याकडे, तर ते सेंटर आहे ब्रेनमध्ये. परंतु सुख नावाची गोष्ट आहे ती नाही आहे. कारण काय आहे, सुख शब्दातच त्याचं सगळं दडलेलं आहे. सुख आणि दुःख या शब्दातच सगळं त्याचं रहस्य दडलेलं आहे. का दडलेलं आहे? कारण ख याचा अर्थ आकाश असा होतो आणि अवकाश आहे.
या अवकाशामध्ये काय घडतं, आणि अवकाश असीम आहे, अथांग आहे, त्याचा काही आपल्याला सुरुवात आणि शेवट कळू शकत नाही. आपण हे लिमिट केलेलं आहे म्हणून आपल्याला हा हॉल वाटतो, अदरवाईज सगळा स्पेसच आहे. या स्पेसमध्ये जेव्हा असं काही साठवलेलं असतं की ज्यांनी मला आनंद मिळू शकतो, तो अपरिमित असतो, तो साठवताच येणार नाही, इतकं ते असीम आणि अमर्याद आहे. त्यामुळे सुख कशाला म्हणू तर आपण याला की अपरंपार आनंद जो सांगता येत नाही. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं ते मुंगा केरी सरकेरा खाये और मुस्काये, तो नाही सांगता येत. तो जे सुख असतं ते निशब्द असतं, ते आतलं असतं, आणि त्याला आठवण येऊनसुद्धा आपल्याकडे बघा सिनेमातली गाणी दुःखावर भरपूर आहेत, येता जात आहेत, पण आपली ती मोजकीच गाणी आहेत की काटो से खींच के आचल, अशी काही ती मोजकी गाणी आहेत, दुब्बरे दिन बिते रे भैया अब सुखा आयो रे, अशी अगदी थोडीच गाणी आहेत की ज्याच्यामध्ये इतक्या आनंदाचा अनुभव घेऊ शकतो आपण. पण याचा अर्थ असा आहे की सुख ही गोष्ट, म्हणून जे म्हणतात सुख ही गोष्ट मानण्यावरती आहे की मी काय जमा केलं त्याच्यावर अवलंबून आहे. सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे, याचा अर्थ आपल्याला असा वाटतो की दुःख पर्वता एवढं असतं आणि सुख खसखशीच्या दाण्या एवढं असतं, पण नाही आहे. त्यातला महत्त्वाचा शब्द पाहता हा आहे. सुख पाहता जवा पडे, मी जर तसं पाहिलं तर ते जवा पडे आहे, आणि दुःख पर्वता एवढे आहे कारण मी पाहतो म्हणून. दुःख केवढे सांगता येत नाही, काय ते पण अमर्याद आणि ते आनंद. येस, सो मला सुख ही गोष्ट मी कंजर म्हणून कधीही आपल्याला सुखाचा अनुभव घेऊ शकता येतो. सिनेमातलीच गोष्ट आहे, चार्ली चॅप्लिनच्या, त्याला असं फरफटत नेत असतात एका रस्त्यावरनं, आणि ते जात असताना त्याला बाजूला एक छोटंसं झाड दिसतं, छोटंसं रानफूल दिसतं, ते तो उचलतो आणि त्याचा वास घेतो, आणि त्याच्या चेहऱ्यावर इतकं सुंदर स्मित येतं. तो सुखाचा क्षण आहे त्या माणसाच्या जीवनातला, त्या ट्रॅमच्या जीवनातला. तो त्याला कसा अनुभवता आला, कारण त्याचं आसमंत पूर्णपणे भरून गेला, त्याच्यात आनंद देणारं काही नव्हतं, फक्त तो क्षण होता. परंतु त्या क्षणाला तो जागा होता, जागृत होता, म्हणून त्याला सुख मिळालं. जे सुखाची कल्पना आपण जागृतीशी जुळून घेतली पाहिजे, ज्याला आम्ही माइंडफुलनेस असं म्हणतो की ॲम आय हिअर. आता तुम्ही म्हणाला ते म्हणून ॲम आय हिअर अँड नाव. इफ यू आस्क मी, आत्ता मी खूप एन्जॉय करतो आहे, मला खूप आवडतं आहे, इतके सगळे लोक ऐकत आहेत, बोलत आहेत, त्यांना इंटरेस्ट वाटतो आहे, दिस इज सुख. आणखीन काय पाहिजे आपल्याला, की मला आनंद मिळतो आहे, मला जे बोलायला आवडतं ते मी बोलतो आहे, आणि तुम्हाला ऐकायला आवडत असावं म्हणून तुम्ही पण सगळे सुखी दिसत आहे. आपल्या स्वभावाचा एक भाग जेनेटिक असतो आणि दुसरा आपल्याला आपल्या ज्ञानाने, आपल्या आकलनाने अर्जित करता येतो असं मला वाटतं. तर त्यामुळे स्वभाव ही म्हटलं तर कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे, पण तरी दोन रूपकं वापरतो. समुद्र, त्याचा स्वभाव मुळात खळबळ, लाटा, त्या लाटा येतात, उसरतात आणि सतत लाटा येतात. समुद्र शांत असला तरी तसा शांत असत नाही, त्याच्यामध्ये काहीतरी खळबळ चालूच असते आणि ती विजिबली पण दिसते त्या शांततेत सुद्धा. पण एखादा तलाव आहे, तो शांत असतो, त्याच्यात आपण मोठे दगड भिरकावले तर काहीतरी ढवळून निघेल, काहीतरी खालचं वर येईल, थोडासा गढुळले पण येईल, पण परत ते थोड्या वेळाने शांत होणार आहे. सो दोन वृत्ती आहेत असं आपण म्हणूया, दोन प्रवृत्ती आहेत, एक समुद्राची आहे आणि एक दुसरी त्या तलावाची आहे. आपण कोणती प्रवृत्ती अर्जित करणार आहोत, आणि ती प्रवृत्ती आपली समजा मुळातली नसेल तशी आणि सतत अशांत राहण्याची प्रवृत्ती असेल, पण हे आकलनाने, समजुतीने, तत्त्वज्ञानाने, सायकॉलॉजीच्या अभ्यासाने मला वाटतं नक्की अर्जित करता येते. आणि ती तलावाची शांतता बऱ्यापैकी समुद्रालासुद्धा अर्जित करता येऊ शकते. मला एकच मुद्दा मांडायचा आहे की अशांततेमध्ये सुख नसतं हा आपला समज आहे. प्रत्येक निर्मितीच्या आधी कमालीची अशांतता असते, आणि त्या अशांततेमध्ये सुद्धा जो कलाकार असतो तो पूर्ण एकाग्र असतो, आणि त्यातनं त्याला असीम आनंद मिळत असतो. जे वॅन गॉचं चित्र आहे, जे त्यांनी त्याच्या मृत्यूपूर्वी काढलेलं, क्रूज इन द व्हीट फील्ड म्हणून चित्र आहे, प्रसिद्ध चित्र आहे, त्यावेळेला तो मरण यातना भोगत असताना त्यांनी काढलेलं चित्र आहे, ते अपरंपार सुंदर आहे.
कारण त्या क्षणी तो सुखी होता, त्या क्षणी तो एकाग्र होता. ही एकाग्रचित्तता हे सुखाचं अत्यंत महत्त्वाचं लक्षण आहे, जे आता हरवलेलं आहे. कारण आपण एकाग्रचित्त असत नाही, आपलं मन सतत भरकटत असतं. त्यामुळे ते भरकटणाऱ्या मनाला जे आपण एकत्र आणलं की आपोआप सुख दुःख सुखाची निर्मिती होऊ शकते. म्हणजे सुखाचं कला निर्मिती म्हणजे सुखाचं क्रेविंग जर असेल, सुखाचं क्रेविंग असेल तर ते दुःखात रूपांतर होऊ शकतं. मला असं वाटतं की स्वतःच्या अस्वस्थतेला सुद्धा कंपोज करणं म्हणजे कला निर्मिती आहे ना. आणि मग जेव्हा त्याची त्या आसक्तीपासून किंवा त्या ओढीपासून आपण लांब होतो तेव्हा मग ते मिळतं ते समाधान असू शकतं. तुकोबा म्हणतात सुख हेच दुःख आणि पाप हेच पुण्य, पुण्य हेच पाप, दुःख हे सुख, सुख हेच दुःख. म्हणजे दोन्ही गोष्टी आपण मनाने निर्मित केलेल्या आहेत आणि त्यामुळे सगळ्या आपलं जीवन घडत असतं. आणि त्यांनीच म्हटलंय ना, चित्त समाधान विष वाटे सोने, मनाचे तळमळे चंदनेही अंग पोळे. तर सर तुम्ही जसं आत्ता म्हणालात की म्हणजे त्या त्या क्षणात राहणं आणि आसक्ती सोडणं म्हणजेच आनंद किंवा त्याच्यातच सुख मिळतं. तर एक कबीरांचा पण एक दोहा आहे, तो आठवतो की चाह गई चिंता मिटी मनुआ बेपरवाह, जिसको कछु न चाहिए वो शाहन के शाह. तर आत्ता जसं आपण बघतोय की त्या त्या क्षणात राहणं आणि तो क्षण एन्जॉय करणं, माइंडफुलनेस. तर आत्ता जसं आपण सगळ्यांनीच या फिल्म्स बघितल्या, त्याचा आस्वाद घेत होतो आपण. तर अभिजित सर, जसं तुम्ही चित्रपट रसास्वादासाठी कार्यशाळा घेता, त्याच्यात तुम्ही चित्रपट कसा बघावा ह्याबद्दल मार्गदर्शन करता, किंवा कॉलेजमध्येही तुम्ही जेव्हा चित्रपट दाखवायचा तेव्हा तुम्ही हे सांगत होतात, मी सरांचीच विद्यार्थिनी आहे त्याच्यामुळे हे. तर बिटवीन द डायलॉग्स अशा काही गोष्टी असतात की ज्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून काही सांगितलेल्या असतात. तर तशा आत्ता आपण ज्या ह्या 4 फिल्म्स बघितल्या, तर त्याच्याबद्दल त्यातलं काही वैशिष्ट्य किंवा अशा काही गोष्टी ज्या डायलॉग्सशिवाय सांगितलेल्या आहेत, तर अशा काही गोष्टी तुम्ही एक्सप्लेन करू शकाल का? किंवा त्यातली प्रतिकात्मकता. आता आपण 4 फिल्म्स बघितल्या. पहिली आपण अर्जुन नावाची फिल्म बघितली आणि एका आंधळ्या मुलाचं विश्व आहे. तो जगाकडे कसं बघत असेल, म्हणजे साधा मुद्दा येतो की मला चित्र काढायला शिकव ना, असं ज्यावेळेस तो त्या दादाला म्हणतो त्यावेळेस तो दादा ज्या प्रकारे त्याच्याकडे बघतो, अरे हा कसं चित्र काढू शकणार, हा तर आंधळा आहे. म्हणजे त्याला व्हिज्युअली तो व्हिज्युअलाइजच काही करू शकणार नाही, तो स्वतः काही बघू शकत नाही. मी सांगतो त्याचं आपल्याला कल्पना करता येणार नाही की एखादी अंध व्यक्ती असेल, आपण ज्यावेळेस काही सांगतो त्यावेळेस ती व्यक्ती काय प्रकारची कल्पना चित्र त्या व्यक्तीच्या मनात निर्माण होत असतील, याची कल्पना आपल्याला कदाचित करता येणार नाही. थोडंसं डेव्हिएट होऊन पण एक मुद्दा सांगतो. मी आत्ता MA ला शिकवतो आणि माझा स्वतःचा चित्रपट हा अभ्यासाचा आणि आवडीचा विषय असल्यामुळे मी मराठी MA मध्ये चित्रपट अभ्यास असा एक विषय आणलेला आहे, एक पेपर आणलेला आहे. तर तो शिकवतो आणि माझ्यासमोर 2 अंध विद्यार्थी आहेत आणि मला प्रश्न पडतो की मी यांना कसं शिकवायचं. माझ्या त्या दोन्ही विद्यार्थ्यांनी तो चित्रपट ऐकतात, त्यांच्या परीने तो व्हिज्युअलाइज करतात. काही गोष्टी मग मी नॅरेट करतो की असं असं घडतं आहे, पण त्यावेळेस डायलॉग नाही आहे, त्यावेळेस फक्त काहीतरी म्युझिक आहे किंवा कुठलाही कदाचित आवाज नाही आहे. तुम्ही आत्ता मगाशी जो एक चित्रपट बघितलात 3 of Us, त्यामध्ये एका अर्थाने कुठलाच डायलॉग नाही आहे, कुठल्याही प्रकारचं बॅकग्राऊंड म्युझिकसुद्धा नाही आहे. डेली रुटीन, दैनंदिन जगण्यातले व्यवहाराचे फक्त आवाज आहेत. म्हणजे सुरुवात होते त्या चित्रपटाची त्यावेळेस फक्त आपल्याला चिमण्यांचे किंवा पहाटेचे जे आवाज असू शकतील अपार शांततेमधले, तेही एखाद्या शहरातले पण शांततेतले आवाज असू शकतील पहाटेचे, त्यावेळेस आपण पाहतो की तो माणूस पायाच्या त्या काय पॅन्टला ती एक क्लिप लावतो आहे आणि आता नंतर तो सायकलवर जाताना आपल्याला दिसतो. तो नेमकं काय करतो आहे, पायाला क्लिप कशासाठी लावली. संपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतर त्याचे काही अर्थ काढता येतील की नाही. चित्रपट ही मुळातच शब्दांच्या पलीकडे जाणारी कला आहे, शब्दांना ओलांडणारी कला आहे. ते शब्द माध्यम नाहीच आहे, ते दृकश्राव्य माध्यम आहे.
त्यामुळे त्या ध्वनींमधनं आपल्याला आवाज त्या ध्वनींमधनं काही कल्पना करता येतील. तर ज्यावेळेस तो स्वतःच्या याला क्लिप लावतो तो स्वतःला एका अर्थाने त्या सगळ्या जीवनचक्राशी त्या रुटीनशी बांधून घेतो आहे, त्याची ती सुरुवात आहे. आणि मग आपण संपूर्ण चित्रपट पाहतो, त्या संपूर्ण कुटुंबाचं एक डेली रुटीन ज्याला म्हणता येऊ शकेल. म्हणजे तो पेपर टाकायला जाणारा बाप असेल, पहाटे थोडं सकाळी उठल्यानंतर तो मुलगा ज्या प्रकारे, आणि मग हळूहळू आपल्याला कॅमेऱ्यातनं स्पष्ट होतं की हा काय प्रकारचा फिजिकली चॅलेंज्ड मुलगा आहे. त्याची आई चहा फुंकून त्याला पाजते आहे. इथपासून जे सगळे जीवनव्यवहार आपण बघतो, फक्त ते जीवनव्यवहार आपण पाहतोय एका कोरड्या तटस्थतेने आपण पाहतोय. आणि ती तटस्थतासुद्धा एंगेजिंग आहे. आणि शेवट आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस बॅकग्राऊंडला कदाचित रेडिओवर सकाळचं कुमार गंधर्वांचं गाणं लागलेलं आहे. आणि त्यावेळेस ती बाई झाडून काढते आणि दारासमोर एक रांगोळी काढते. माझा दिवस प्रसन्न सुरू झालेला आहे. एवढ्या सगळ्या विपरीत गोष्टींनंतरसुद्धा माझा दिवस असाच प्रसन्न सुरू राहणार आहे. तर एका अर्थाने कुठल्याही प्रकारच्या डायलॉगशिवायसुद्धा संपूर्ण चित्रपट काहीतरी तुम्हाला सांगतो. आपण जर इतरही चित्रपट पाहिले, त्यातला आफ्टर ग्लो असेल, त्याच्यातल्या त्या मेणबत्तीचं मग नंतर हळूहळू विझू देणं, त्याच्या आधी ती विझवत नाही आहे. अगं 4 दिवसानंतर ती मेणबत्ती विझवायची असते, तो दिवा विझवायचा असतो. हा त्यातल्या रिच्युअल्सचा भाग आहे पारसी कम्युनिटीतला, असं सांगणारी ती म्हातारी आजी. आणि त्यावेळेस ही मात्र त्या आठवणी ठेवती आहे, कारण त्या आठवणींचा एक महत्त्वाचा भाग तिच्या घरामध्ये आहे, तो म्हणजे त्या लग्नाची पगडी आहे. आणि ती पगडी ज्यावेळेस ती कोणाला तरी देते, जी त्याची आठवण आहे लग्नाशी संबंधित, आणि एवढं ते प्रेमाचं नातं आपण त्या सगळ्या त्यांच्या व्यवहारामध्ये बघतो. म्हणजे हॉस्पिटलमध्ये असल्यापासून ते हॉस्पिटलमधनं घरी आणल्यानंतरसुद्धा ते ज्या प्रकारचा व्यवहार करतात. आणि त्यांनीही आपलं दुखणं स्वीकारलेलं आहे, तिनेही त्याचं दुखणं आणि ते सगळं दुःख स्वीकारलेलं आहे, आणि त्याच्यासकट ते एकत्र आणि तरीही आनंदाने जगतात. तर त्या सगळ्या व्यवहारातनं तो आनंद कळतोच. पण त्याच्याशी मगाशी डॉक्टरांनी जो शब्द वापरला आणि परत तो बुद्धिस्ट फिलॉसॉफीशी संबंधित आहे, अटॅचमेंट. तर त्याच्याशी संबंधित आठवणींचे जे जे काही घटक असू शकतील, तर उदाहरणार्थ त्यातली ती पगडी जी आहे आणि जी परत त्या दोघांच्या नात्याशी संबंधित आहे, लग्नाशी संबंधित आहे, ती पगडी ती ज्यावेळेस कोणाला तरी देते त्यावेळेस तो दिवा नंतर ती विझू देते की ठीक आहे, आता मला त्या आठवणींपासून पण दूर जायचं आहे. तो एक शांतपण. तर या सगळ्यामध्ये एका अर्थाने प्रतिकात्मकता, शब्दांच्या पलीकडे जाऊन तो चित्रपट खूप काही सांगतो असं मला वाटतं. हेच तुम्हाला एव्हरीथिंग इज फाईनमध्ये सुद्धा दिसेल. म्हणजे सुरुवातच आपण पाहतो त्यावेळेस त्या सर्पिल शेळ्यांनी वर चढत ते येतं कुटुंबात, ते तिघेही जण, आई, वडील आणि ती मुलगी. तर हे सगळं कष्टाचं जीवन आहे आणि आपण त्या सगळ्या बाईच्या पर्स्पेक्टिव्हमधनं ती सगळी गोष्ट पाहतो. आणि मग आपल्याला लक्षात येतं की तिच्या साध्या साध्या गोष्टी आहेत. तिला काहीतरी चप्पल विकत घ्यायची, तिला खरेदी करायची आहे, पण इथे खरेदी कशाला करायची, आपल्याला नातेवाईकांकडे जायचं आहे, आपल्याला हे करायचं आहे, तिला साधं बोटिंग करायचं आहे, तेही तिला करायला मिळत नाही. पण या सगळ्या नंतर ती ज्यावेळेस स्वतंत्र एकटेपणाने बाहेर पडते आणि ती जे स्वतंत्रपणे ते सगळ्या गोष्टी करते, अगदी सिगारेटसुद्धा फुंकून पाहते. हा गमतीशीर वाटेल, हा रिबेलियस वाटेल, पण ती काही कायमस्वरूपी सिगरेट फुंकणार नाही आहे आणि त्याचा अर्थ स्वातंत्र्य असा घ्यायचा नाही आहे. पण स्वतंत्र होणं, ती ज्यावेळेस घराच्या छतावर जाते, त्या बिल्डिंगच्या छतावर जाते, त्यावेळेस काय होतं आहे, घरातल्या कोंदटपणातनं बाहेर पडणं आहे त्या मुक्त आकाशामध्ये. रडण्यासाठीचा पण अवकाश घरामध्ये नाही आहे. किंवा त्या मुलीशी बोलताना, चहा करत असताना मुलीशी जे काही बोलणं होतं, तुझं कोणी आहे का असं ती गमतीने त्या मुलीला विचारते. मुलगी पण लगेच तेवढ्या मोकळेपणाने उत्तर देते, आहे. म्हणजे आता आई एवढ्या दिवसांनी आली आहे आणि आई पहिल्यांदाच असा काहीतरी प्रश्न विचारते म्हटल्यानंतर टिपिकल घरातली मुलगी कदाचित बावचळली असती, पण ती ज्या प्रकारच्या एका मोकळ्या अवकाशात राहते त्या अवकाशातनं ती उत्तर देते की येस, आहे माझा एक कोणीतरी, वगैरे वगैरे. त्यानंतर जे प्रश्न उत्तरं होतात त्यावेळेस आईला लक्षात येतं की ही एका मोकळ्या अवकाशात वावरते आहे. आणि त्यावेळेस त्यांच्यातले जे संवाद आहेत आणि मग हिच्या जगण्यातलं बंदिस्त असणं आणि मुलीच्या जगण्यातला मोकळा अवकाश, हा कॉन्ट्रास्ट आपल्यासमोर येतो. आणि त्यातनं तिचं मोकळं होणं हे त्या छतावर पहिल्यांदा घडतं.
आणि त्यातनं आणि नंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस ती घरातून न सांगता बाहेर पडते त्यावेळेस ती घराला लाथाडून बाहेर पडलेली नाही आहे, ती व्यवस्थेला लाथाडून बाहेर पडलेली नाही आहे, पण तिला तिचा आनंद शोधायचा आहे. तर हे सगळे अर्थ कशातनं निघू शकतील ज्यावेळेस तुम्ही ते सगळे एका अर्थाने रांगोळीचे ठिपके त्या दिग्दर्शकांनी पेरलेले आहेत, ते दृश्यांमधनं पेरलेले आहेत, त्या ध्वनींमधनं पेरलेले आहेत, त्या प्रतीकांमधनं पेरलेले आहेत. ते ज्यावेळेस आपण ठिपके जोडू त्यावेळेस चित्रपटाचा अर्थ आपल्याला उलगडतो आणि ही प्रतिकात्मकता त्या दृष्टीने महत्त्वाची आहे. मला सहज आठवण झाली, सगळ्यांनीच तो पिक्चर पाहायला असेल, पाथेर पांचाली. पाथेर पांचालीमधला अगदी सुप्रसिद्ध, जगात प्रसिद्ध असा सीन आहे ज्याच्यामध्ये अपू आणि त्याची बहीण असे चालत जात असतात. अतिशय सुंदर शेत असतं, फुलं फुललेली असतात, म्हणजे असे तुरे आलेले असतात, त्यातनं ते चालतात आणि अचानक दुरून गाडीचा आवाज येतो आणि तो अक्षरशः आपल्याला आपल्या अंगावर काटा येतो की काय घडतंय आता. आणि ते इंजिन असं अक्षरशः पडदा कापून पलीकडे जातं, मागे फक्त धूर उडतो आणि ती फक्त मुलं बघत राहतात. हे एका नव्या औद्योगिक संस्कृतीचं आगमन कसं झालं, त्यांनी वातावरण कसं बदललं, पर्यावरणात कसा बदल झाला, याच्याकडे लहान मुलं कसं पाहतायत, एक नवे जीव या सगळ्या घटनांकडे कसं पाहतायत आणि ते स्तब्ध होतात. आणि सत्यजित रेंनी नंतर थोडा बदल केला आणि ते परत येतात तेव्हा त्यांची आजी घरी असते, ती मेलेली असते. म्हणजे एक प्रकारचं युगात प्रवर्तन झालं आहे. आता बदलतं युग हे त्यांनी फक्त किक द बकेट, म्हणजे ती मृत्यूसुद्धा दाखवत नाहीत, तशी बाल्टी असते ती पडत आवाज करत निघून जाते आणि भेदते. तो काहीही न बोलता फक्त दृश्य, काळा पांढरा सिनेमा येतो, काळा ढग, जाणारं इंजिन, हजारो वेळा बघितलं असेल सीन तो, पण अजूनही बघून अंगावर काटा येतो, आठवण येऊन सुद्धा वाटतं. इतकी प्रचंड ताकद या सिनेमामध्ये आहे. तर आपण बहुतेक चित्रपटाचा आस्वाद म्हणजे काय मस्त साडी होती, फुकट गेला सिनेमा. म्हणजे सिनरी छान होती, ॲक्टिंग चांगलं होतं, म्युझिक लाजवाब, काय स्वित्झर्लंडमधली दृश्य, या वेस्टेड युअर टाईम यार. तुम्ही काही केलं नाही, तुम्हाला काय शून्य कळलं, तुम्हाला सिनेमा कळला नाही. ज्या तुम्ही एक त्यातला भाग काढून सांगता फार सुंदर होतं, डन. आपल्याला शिकवलेलंच नाही सर, तुम्ही शिकवताय, आय एम सो ग्लॅड. असे शिक्षक भेटायला पाहिजे होते. मॉडर्न टाइम्स नावाचा चार्ली चॅप्लिनचा चित्रपट आहे. त्याची सुरुवातच अशी आहे की काही काय मेंढ्या बकऱ्या काय भराभरा एका वेगाने जायला लागतात, धावायला लागतात आणि त्यांचं ते धावत जाणं पण शिस्तीतलं असतं आणि वेगातलं असतं. हा एक शॉट हार्डली 1 किंवा 1.5 सेकंदाचा असेल आणि त्याच्या पाठोपाठ दुसरा शॉट येतो ज्याच्यामध्ये कामगार आहेत जे आता कुठल्या कारखान्यामध्ये त्या वेगाने जातात. 7 वाजले, आता 7 वाजता आपली शिफ्ट सुरू होणार आहे म्हणून ते वेगाने धावत जाणार आहे. आपण त्याच्या जागी व्हीटी स्टेशनवरचं पण दृश्य किंवा डोंबिवली स्टेशनवरचं पण दृश्य टाकू शकतो. ते टाकलं तर काय अर्थ निर्माण होतो, पहिला शॉट आणि दुसरा शॉट, काय अर्थ निर्माण होऊ शकेल. कुठल्याही वाक्याशिवाय आपण एक मोठा अर्थ चित्रपटातून निर्माण करू शकतो. चार्ली चॅप्लिनने तो केला, आपल्याला तो वाचता आला पाहिजे. सो फिल्म इज टू बी रेड. एकच फक्त शब्द बोलतो, सिनेमा इज अ मीडियम ऑफ जक्स्टॅपोजिशन. जक्स्टॅपोज केलं आहे. आत्ता मी सांगितलं तो एक शांत शेतातला प्रसंग आणि आवाज करत जाणारं इंजिन, या 2 इमेजेस जक्स्टॅपोज केले आहेत. इथे आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे जक्स्टॅपोजिशन आणि जक्स्टॅपोजिशन 2 अत्यंत कनेक्टेड नसलेल्या गोष्टी सायमल्टेनियसली आपल्याला नजरेस पडत असतात, अनुभवाला येत असतात. दिस इज लाईफ. हे जे आयुष्य आहे की अनेक विसंगतीपूर्ण गोष्टी घडत असतात, त्या तुम्हाला विसंगतीमधनं सुसंगती निर्माण होते जक्स्टॅपोजिशनमुळे. ती प्रचंड ताकद त्या सिनेमामध्ये आणि तो सिनेमा आपण आपल्या भोवती घडताना दिसतो. आपण सिनेमाच पाहत असतो, आपण जक्स्टॅपोजिशनच पाहत असतो, पण आपल्याला ती विसंगती वाटते. ती सुसंगती आपण जर त्यातनं निर्माण केली त्या केऑसमधलं सौंदर्य कळायला लागतं. सर तुम्ही आता सांगितलं ते बरोबर आहे की एका फिल्ममध्ये अजिबात संवाद नव्हते,
बाकी 3 ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाषेतले होते, पण तरीसुद्धा सगळेजण त्या परिस्थितीत त्यांच्या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये, जसं मगाशी आपण सुरुवातीला म्हटलं की त्या क्षणाला ते जगत होते आणि त्याच्यातनं काहीतरी आनंद मिळवत होते किंवा कोणाला मिळत नव्हता त्यांनी तो शोधला. तर अशा पद्धतीने त्यांनी तो वेगवेगळ्या पद्धतीने तो शोधला आणि हे खूप छान तुम्ही आता सांगितलं की शब्दवीण संवादू सुद्धा कसा आपण करता आला पाहिजे आणि तो आपल्याला ओळखता कसा आला पाहिजे. तर हे खूप छान आहे. तर माझा पुढचा बर्वे सरांना प्रश्न आहे की या सगळ्या फिल्म्समध्ये की सगळ्या म्हणजे कठीण परिस्थितीमध्येही सगळी पात्र आनंदी किंवा समाधानी राहायचा प्रयत्न करत होती, तर त्यासाठी त्यांना कोणती मनोभूमिका त्यांना मदत करत होती किंवा आपण ती मानसिकता कशी विकसित करायला पाहिजे? जसं म्हणतात की ब्युटी इज इन द आय ऑफ द बिहोल्डर. सौंदर्य तुमच्या दृष्टीत असतं. एखादा त्या मुलाला, ज्या मुलाचं ती आई सगळं करत असते, तिला तो मुलगा सुंदर दिसतो. तो मुलगा सुंदरच आहे, ते जीवन सुंदरच आहे असं त्यांना वाटत असतं आणि त्यांना ते सुंदरच दिसतं. त्यांनी कल्पना करून घेतलेली नाही आहे. आपल्याकडे एक अत्यंत विचित्र फ्रेज आहे, आपण समाधान मानून घ्यायचं. काय मानेवर सुरी ठेवली आहे का? मानून घ्यायचं काय आहे? सुख मानून घ्या. नाही, मला दुःख वाटतंय कारण ते दुःख माझ्या नजरेतनं निर्माण झालेलं आहे. मी समजूत काढत नाही आहे स्वतःची, मी समजून घेतो आहे. समजूत काढणं आणि समजून घेणं या 2 अगदी वेगळ्या गोष्टी आहेत. फक्त अक्षराचा फरक आहे. ती जे समजून घेणं आहे ते खूप आतून येतं. त्यामुळे त्या केऑसमध्ये पण आपल्याला संगती दिसते, त्या केऑसमध्ये पण एक सातत्य दिसतं. त्या केऑसमध्ये आपल्याला दिसतं की हे सगळं असंच चालू आहे आणि ते असं चालू राहणार आहे असं वाटतं, जोपर्यंत त्यातला कोणीतरी एक माणूस मरेल किंवा काहीतरी होईल. पण हे जे दिसतं ते त्यांना त्याची जाणीव आहे आणि त्या जाणीवेने ते जगतायत. आणि आपण जर म्हटलं तर आपण कशातही दुःख शोधू शकतो आणि कशातही सुख शोधू शकत असतो, कारण आपली नजर तशी असते. आपण काहीही मानून घ्यायचं नसतं, समजून घ्यायचं असतं. इट इज टू अंडरस्टँड इज टू ॲप्रिशिएट अँड ॲप्रिशिएट टू एन्जॉय. अगदी साधी गोष्ट आहे, पण आपण पहिल्या स्टेपला अडकतो. आपण ॲक्सेप्टच करत नाही. असंच का, तसंच का, हे का नाही, ते का नाही, मग म्हणून असं झालं का, माझ्याच नशिबी असं का, आपलं असंच होत राहतं इत्यादी मोठी आपण एक फैर झाडत असतो, स्वतःवर वळ्या झाडून घेत असतो. त्यामुळे त्यातनं आपण निर्माण करू शकत नाही. दुःख असतंच असं जे बुद्धांनी म्हटलं, ते दुःख असतंच आणि दुःखाची कारणं असतात, दुसरं सत्य आहे. आणि त्याचं निवारण करता येतं आणि निवारण करता येत असेल तर या मार्गाने चाला, असा अष्टांग मार्ग येतो. त्यामुळे या मार्गाने चाला, त्यातला माइंडफुलनेस आहे. तुम्ही पाहत असता, कसं पाहता हे इम्पॉर्टंट आहे. पुढचा प्रश्न सर एक आहे तुम्हालाच की आत्ता आपण जी दुसरी फिल्म बघत होतो ज्याच्यात ती मध्यमवयीन स्त्री स्वतःचं सुख शोधायला बाहेर पडते, ती एव्हरीथिंग इज फाईनमध्ये आणि आनंद मिळवते. पण बरेचदा असं होतं की स्वतःसाठी सुद्धा आपण थोडंसं जगायला पाहिजे. हे खूप जणांना जमत नाही, विशेषतः स्त्रियांना ते फार अवघड जातं. तर ह्याचं कारण काय आहे आणि त्याच्यावर कसं जमवता येऊ शकेल? हे अमृता प्रीतमची एक कादंबरी किंवा गोष्ट आहे काहीतरी, चौथा कमरा म्हणून. म्हणजे शेजघर आहे, माझघर आहे, स्वयंपाकघर आहे, पण तुझी खोली आहे का गं एक वेगळी, जिथे तू स्वतःला पाहशील, स्वतःला अनुभवशील, शांत बसशील. मला आठवतं माझ्या आईला मी अनेकदा विचारत असे मोठी झाल्यानंतर, अगं तू नुसतीच का बसलेली, काय विचार करतेस? ती म्हणजे काही नाही विचार करत रे, मी नुसतीच बसली आहे. मला हळूहळू कळायला लागलं की मी नुसती बसली आहे, मी नुसती बसलेली आहे. इज अ स्पेस दॅट शी हॅज क्रिएटेड अराउंड हरसेल्फ आणि शी इज देअर. बाकी आपण लेबल लावू, अशी आहे तशी आहे, पण हे जी समज आहे ना ही आपल्याला येत नाही. याचं कारण असं आहे की आपल्यावरती रोल, भूमिका आणि जबाबदाऱ्या आपल्यावरती ठेचून मारलेल्या असतात की तुझी ही भूमिका आहे आणि ही तुझी जबाबदारी आहे. ती भूमिका पार पाडणं, जबाबदारी पाडणं हे जीवनातलं अंतिम ध्येय आहे. माझी भूमिका काय आहे, माझी जबाबदारी काय आहे हा प्रश्न विचारायचाच नसतो.
जे आहे ते स्वीकारायचं असतं. मग आपण त्यातनं थोड्या आपण जागा शोधून काढत असतो की आज आपण जरा वेगळा स्वयंपाक करून बघूया ना. आज मग नवऱ्याला विचारते मी काही वेगळं केलं माहिती आहे का तुम्हाला. म्हणून नाही काय वेगळं केलं का मला काही कळलं नाही. पण त्या बाईनी तो आनंद घेतलेला असतो. मग ती काही ते सांगते की मी आज ना मोहरीच्या बरोबर ना थोडं जिरं पण टाकलं. हो का बरं. अरे तुला आनंद मिळाला ना, छान वाटलं. आज मी भाजी अगदी बारीक चिरली बरं का. हो का मला नाही कळलं. तुला नाही कळणार रे कारण तू ते अनुभवत नाहीस. सो आपण प्रत्येकजण आपला छोटा छोटा आनंद शोधू शकतो आणि हा आनंद शोधण्याचं आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य असतं. पूर्ण स्वातंत्र्य असतं की जे आपण पाहतो त्यातलं मी काय निवडतो. कॅमेरा माझ्या डोळ्याचा कुठे फोकस राहतो, कुठे मला दिसतं, त्या विसंगतीतली कुसंगतीतली विसंगती मला कुठे दिसते, तिथनं मला तो मिळत असतो आणि ती माझी स्पेस असते. आणि स्त्रियांना अशी स्पेस त्यांच्या म्हणून ती जात्यावरती गाणी लिहिली, बहिणाबाईंनी लिहिल्या कविता ज्या अतिशय सुंदर आहे. ते शाळेत गेल्या नव्हत्या, आपलं नशीब आहे. सगळे संत शाळेत गेलेले नव्हते. हे आपली मोठी देणगी आहे आपल्याला मिळालेली. म्हणून त्यांनी इतकं सुंदर रचलं. शाळेने बर्बादी केली आहे, दुसरं काही नाही. म्हणजे माझी बायको मला जसे अर्बन नक्सल म्हणतात तसे एज्युकेशन नक्सल म्हणते. आता आपण तत्वज्ञानावर खूप चर्चा केली, पण आता थोडंसं पुन्हा मानसोपचार तज्ज्ञ माझ्यातलंही डोकावतोय आणि मी सरांनाही त्या रोलमध्ये थोडंसं जायला लावतो आहे की जन्मजात किंवा मी आता ह्याच्यात पाहिलं की मी जन्मजात त्याला फिजिकल चॅलेंज होता तो मुलगा किंवा दोन्ही मुलं, तो अर्जुन पण कोणाला नंतर अपघातामुळे किंवा आजारपणामुळे पण फिजिकल डिसॅबिलिटीज येतात. तर त्या अशा कुठच्याही फिजिकल डिसॅबिलिटीज बरोबर कोणत्या मानसिक समस्या दिसून येऊ शकतात किंवा कोणती लक्षणं दिसली तर मानसोपचार तज्ज्ञांकडे जायला हवं. त्या प्रकारचा ट्रॉमा घडतो, म्हणजे आजारपणाचा असेल किंवा अपघाताचा असेल, घरातल्या मृत्यूचा असेल, कोणत्याही प्रकारचा ट्रॉमा, याच्यानंतर आपलं मन त्यातनं कसं सावरतं आणि ते कसं सावरायला पाहिजे ह्याचा प्रचंड अभ्यास झालेला आहे. तुम्हाला कदाचित ते नाव माहिती नसेल. एलिझाबेथ कुबलर रॉस याची एक अत्यंत वेड लागलेली सायकॅट्रिस्ट होती की जिनी फक्त मरणशय्येवर असलेल्या लोकांशीच संवाद केले. तिने फक्त केअर गिव्हरशीच संवाद केले होते. डेथ अँड डाईंग नावाचं पुस्तक आहे. हे पुस्तक वाचणं हे तपस्या आहे. कारण ते वाचत असताना सतत धक्के बसतात आणि आपल्याला वाटतं की काय ते 5 फूट उंचीची बाई होती, अतिशय वेगळ्या जीवनातनं आलेली होती. ती बोलत होती कॅन्सर झालेल्या मुलांशी, मुलींशी, आईवडिलांशी. आणि तिने शोधून काढलं की प्रत्येक माणसामध्ये, व्यक्तीमध्ये, मनुष्य जीवनामध्ये अशा प्रकारच्या ट्रॉमाला सामोरं जाण्याची क्षमता असते. त्याच्यामध्ये कधी डिनायल आहे, अँझायटी आहे, बार्गेन आहे. आपण म्हणतो अरे मला नेलं असतंच तरी चाललं असतं, पण यांना त्रास देऊ नकोस असं कोणी म्हणतो. तर ते बार्गेन असतं. अशा अँझायटी वाटत असतं की काय होणार, फ्युचरची अँझायटी वाटत असते, डिप्रेस्ड वाटत असतं आणि नंतर रिझोल्युशन होत असतं. या ज्या सगळ्या स्टेप्स एलिझाबेथ कुबलर रॉसनी मांडल्या आहेत त्यांचा अभ्यास केला पाहिजे, समजला पाहिजे. त्या स्टेप्सवरनं आपण कसे इव्हॉल्व होतो हे कळलं पाहिजे. आणि या सगळ्या स्टेप्समध्ये कोणीतरी हात धरणारा पाहिजे की तो म्हणतो अरे तू डिनायल आहे ना, ठीक आहे, तुला दुःख नाही सहन होत आहे, मी तुझ्याबरोबर आहे. खूपदा केअर गिव्हर्स विचारतात आम्ही काय करू, काय बोलून काय सांगू. मी त्यांना सांगतो कमी बोला ना, कमी बोला, जरा थोडक्यात बोला ना. आता मला सांगू नका हे, थोडक्यात बोला, कमी बोला. पण तुम्ही जर पाठीवर हात ठेवून नुसतं त्याच्याकडे प्रेमानं बघितलं आणि म्हटलं, मान हलवून म्हटलं अरे कळतंय मला तुझ्या मनात काय चाललंय ते, हिनं बडबड 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 करायची गरज नाही. त्यामुळे जो शांतपणा, स्थिरपणा आपण दुसऱ्यापर्यंत पोचवतो. आपल्याला कळतं की कुबलर रॉसने दिलेल्या कोणत्या स्टेजमध्ये हा माणूस जातो. तो बार्गेन करतोय, तो अँझायटीमध्ये, डिप्रेशनमध्ये, ते हळूहळू रिझॉल्व्ह होतोय, तो स्वीकारतोय आणि म्हणतोय की माझ्या आयुष्यात असं घडलं, मी त्याच्याकडे आता शांतपणे पाहण्याचा प्रयत्न करतोय, मी थोडा साक्षी होतोय. ही प्रोसेस आहे ना, ही आपण
मानसोपचार तज्ज्ञ म्हणून, मनोविकार तज्ज्ञ म्हणून आपण त्यांना सपोर्ट करत असतो, सांगत असतो. आता कोविडच्या काळामध्ये तर मी रोजच सततच 24 तास हेच करत होतो. पण मला कळत होतं की कोण डिनायलमध्ये आहे, कोण अँझायटीमध्ये आहे, कोण बार्गेनमध्ये आहे, कोण डिप्रेस्ड आहे, कोण भयंकर अँक्शस आहे. आणि त्यावेळेला त्यांच्याशी तो जर संवाद केला ते म्हणजे होय हो असंच वाटतंय, ते होय हो असंच वाटतंय वॉज थेरप्युटिक. त्यांना त्यातनं पुरेसं होतं ते त्या क्षणी, आणखीन काहीच नको होतं. की मला समजून घेणारी एक व्यक्ती माझ्याबरोबर आहे, हा मोठा दिलासा असतो. अशा आणि तो दिलासा निशब्द असू शकतो, हात धरण्यात असू शकतो, पाठ थोपटण्यात असू शकतो. त्यामुळे त्यावेळेला मनोविकार तज्ज्ञ म्हणून, मानसोपचार तज्ज्ञ म्हणून आपली इक्वॅनिमिटी मेंटेन करणं, आपली शांतता मेंटेन करणं, स्वतःला त्याचा परिणाम होऊ न देणं, कंपॅशन असते आपल्या मनामध्ये, त्या कंपॅशन ड्रेन न होऊ देणं, बर्नआउट न होऊ देणं, याच्याकरता सगळ्यांनीच माइंडफुलनेसचा अभ्यास केला पाहिजे. आणि तुम्ही म्हणालात ते हे आहे की एक सगळ्यांना पाठीवरनं फिरणारा हात हवा असतो. आणि आपण या फिल्म्समध्ये पण बघितलं की त्या अर्जुनला जरी त्यांनी विचारलं की मी चित्र मी काढू शकतो का, तरी तो आतिश जरी पहिले चक्रावून गेला तरी पण नंतर त्यांनी त्याला मदत केली. किंवा वडिलांना हो बाईंनी पण दिलं, तेच बाईंनी दिलं. इवन वडिलांना सुद्धा त्यांनी जेव्हा सांगितलं की मी आज चित्र काढलं तर अरे वा तू तर छान चित्रकार झाला वगैरे असं ते म्हणाले. किंवा इवन त्या ह्या फिल्ममध्ये 3 ऑफ असमध्ये पण सुद्धा म्हणजे सगळं जे काही ती करत होती म्हणजे अतिशय त्याची आई किंवा वडील जे काही करत होते ते अतिशय प्रेमाने कुठेही त्याला स्वतःही कुठे काय म्हणतो की स्वतःला हे असं का आमच्या नशिबी आलं असाही कुठेतरी असाही कुठेही हे न करता आणि किंवा त्याच्यावर चिडचिड न करता करत होते. आणि आम्ही आहोत तुझ्याबरोबर, कायम तुझ्याबरोबर आहोत हा जो त्याला आहे. त्यामुळे तो मुलगा सुद्धा आनंदी, ते दोन्ही मुलं म्हणजे अर्जुन काय किंवा तो मुलगा काय ते आनंदी राहिले होते. मुलीला पण कळतंय की आईचा काय आता इश्यू होतोय, जे आधी तिला कळलेलं नव्हतं. पण ते नंतर कळतं आणि ती तिच्याबरोबर येते. झोप आता असं म्हणते, त्यावेळेस तिला ते कळलेलं नाहीये. पण नंतर तिला दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस कळतं, त्या नातेवाईकांकडे गेल्यानंतर आणि तिथे होणाऱ्या संवादांमधनं ज्यावेळेस ते कळतं, त्यावेळेस तिचं जे रिअलायझेशन आहे आणि त्यातनं तिचं आईकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. मला वाटतं हा खूप महत्त्वाचा आहे. तर आपल्याला कोणीतरी समजून घेतं ही फिलिंग सुद्धा खूप महत्त्वाची. आणि त्यांनी अगदी सहज दाखवली आहे. ती बोटीत बसून ते जातात, ते काय बोलत नसतात. आणि तो पाण्यामधला विहार जो आहे ना, ती सहज बोट जात असते, अगदी शांतपणे पुढे जात असते. काही खळबळ नाही, काही नाही, कोणी वल्ली मारत नसतं. लाईफ जस्ट गोज ऑन फॉर देम बिकॉज दे आर टुगेदर. त्या दोघी शेजारी बसलेल्या असतात, बाकी काही नाही. स्त्री दुसऱ्या स्त्रीला खूप चांगली समजून घेऊ शकते असं माझं खूप ओरिजिनल मत आहे, असं माझं मत आहे. तर सर आपण आता बरेचदा बघतो की एक मानसशास्त्राच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती म्हणून की खूप वेळा ना आजार झालाय, काही असेल, फिजिकल इलनेस असेल तो किंवा शारीरिक किंवा मानसिक आजार, तर त्याच्यातून एक लोक जी दुःखी होतात, निराश होतात. पण त्याचबरोबर अजून एक मुद्दा असतो की औषधं घ्यायची नाही आहेत. सो त्या बाबतीत बरेचदा ती एक कटकट वाटते किंवा टाळाटाळ होते किंवा बाबा की नको मला औषध नको, असंच तुम्ही काहीतरी सांगा किंवा हे. तर पण ती एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो बरं होण्याच्या प्रोसेसमधला. तर ह्या औषधांकडे स्वीकारात्मकतेच्या दृष्टिकोनातून किंवा पॉझिटिव्हली कसं बघायला हवं? मी असं म्हणाले की मी त्यांचं ते केमिकल असतं का, म्हटलं तुम्ही H2O घ्या ना रोज. H2O म्हणजे पाणी आहे ना. O2 घ्या ना तुम्ही, CO2 बाहेर टाका ना. ते काय आहे, केमिकल आहे ते. ऑक्सिजन इज अ केमिकल. H2O तर फारच मोठं केमिकल आहे. तुम्ही जास्त प्यायला तर कठीण होईल तुमचं. H2O कमी प्यायला तरी कमी होईल. म्हणजे H2O सुद्धा केमिकलच आहे ना. आणि मी सांगतो त्यांना की बघा असं आहे की तुम्हाला आता साधी गोष्ट आहे, चष्मा लागला आणि सांगितलं डॉक्टरने की कॉन्स्टंट यूज, तर तुम्ही म्हणता का हो चष्म्याचे साईड इफेक्ट आहेत का? चष्मा कायमच लावावा लागेल का? चष्म्याने माझे डोळे सुधारतील का? अरे नाही सुधारणार ना, चष्म्याने डोळे सुधारणार नाहीत.
चष्म्याने चांगलं दिसतं, चष्म्याने व्यवस्थित दिसायला लागतं, चष्म्याला रेजिस्ट करू नका. त्याच्यावर चष्म्याला पण रेजिस्ट करणारे लोक आहेत, ते केमिकल नसलं तरी. आता मी चष्मा काढून ठेवला आहे बघा ना. पण याचा अर्थ असा आहे की त्यांना या गोष्टी, त्यांच्या मनात खूप भीती असते आणि भीती आपले व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधनं भरपूर येत असते. आणि त्याच्यामध्ये कोणतंही नवीन आलं की त्यांनी किडनी, लिव्हर, एड्स, डायबिटीस सगळं बरं होतं. म्हटलं ते पण केमिकल असतं. हां, तर केमिकलचं नाव इतकं लांबलचक असतं, ऑर्गॅनिक असल्यामुळे ते मला घेता येणार नाही. H2O सोपं आहे त्यामध्ये, ते तुम्ही घ्या. त्यामुळे हा जो रेझिस्टन्स असतो ना, तो त्यांची फिअर असते मनातली. आणि आपल्याकडे प्रोफेशनलचं ऐकण्यापेक्षा दुसऱ्या माणसाचं ऐकणं, शेजारणीला विचारणं, याला विचारणं, त्याला विचारणं. अमेरिकेत माझा मुलगा आहे, तो तिकडे शिकतोय, तो जॉर्जिया टेकमध्ये. त्याला मी अरे तो इंजिनिअरिंग शिकतोय, त्याला तू काय विचारतो? पण तो अमेरिकेला आहे ना, हे त्याचे शब्द फार महत्त्वाचे आहेत. अमेरिकेत लोक काय बडबडत असतात आपल्याला माहिती आहे ना. ट्रम्प रोज उठून काय बोलतो यार, कोणाला विचारता तुम्ही? ट्रम्पच्या देशाला तुम्ही विचारता म्हणजे काय अपमान आहे. सो आपण हा स्वतःशी केलेला संवाद असतो. मी काय स्वीकारतो आहे आणि त्याच्यात काय गोष्ट येते आहे. आपले जेवण पण केमिकलच आहे, सगळंच केमिकल आहे, तेल पण केमिकलच आहे. काय केमिकलला विरोध करणार आहे? त्यामुळे ते आपण स्वीकारावं, व्यवस्थित समजून घ्यावं आणि घ्यावं. त्याचे साईड इफेक्ट कमी होतात. मी सांगतो, उद्या जास्त पाऊस पडला तरी म्हणणार काल गोळी घेतली ना, जास्त पाऊस पडला शक्य आहे, म्हटलं काही शक्य आहे. बरेचदा ॲडिक्शनसाठी जे पेशंट्स येतात अल्कोहोल घेणारे, ते सुद्धा विचारतात की ह्या औषधांचा किडनीवर परिणाम होणार नाही ना. हो ना, अगदी बरोबर. मी त्यांना सांगतो CH3CH2OH म्हणजे अल्कोहोल, CH3CH2OH आहे ना, त्याचा पण फार वाईट परिणाम होतो. काय आहे? अल्कोहोल रे. मग ते म्हणतात औषधं फार महाग आहेत. म्हटलं दारूपेक्षा स्वस्त आहेत, सिगरेटपेक्षा स्वस्त आहेत, नक्कीच स्वस्त आहेत, 100%. वीडपेक्षा स्वस्त आहे औषधं. त्यामुळे आता आपण औषधांच्या काय म्हणतो, औषधांकडे कसं बघायचं आणि त्यांचा स्वीकार कसा करायचा याच्यावर बोलतोच आहोत. तर पुढचा प्रश्न असा आहे की सकारात्मकता आणि स्वीकारात्मकता याच्यात काय फरक आहे आणि स्वीकारात्मकता कशी वाढवायला पाहिजे? कसं आहे की खूपदा लोक येऊन म्हणतात, म्हणजे खूप आई मंडळी मुलांना येऊन सांगत असतात, आम्हाला येऊन सांगत असतात की त्याला काही करून पॉझिटिव्ह थिंकिंग शिकवा म्हणजे सगळं ठीक होईल. हे ती बाई इतकी चिडून सांगत असते, पॉझिटिव्ह कर रे. अरे तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा, हे शब्द तरी पॉझिटिव्ह बोला, टोन पण पाहिजे तुमचा. पॉझिटिव्ह विचार करा, इतका आरडाओरडा घरामध्ये असतो, पॉझिटिव्ह करा म्हणून. तसं नाही आहे ते. पॉझिटिव्ह इज अ वे ऑफ लिव्हिंग लाईफ. त्याच्यामध्ये तुम्ही काय शोधता हे खूप महत्त्वाचं आहे. त्याला आम्ही एक साधा सांगत असतो गोष्ट की आपल्याला पॉझिटिव्ह वाटणं म्हणजे फक्त आनंद मिळवणं असं आपल्याला वाटत असतं, जे पुरेसं नाही आहे. मला निसर्गातला सुंदर धबधबा बघितला की पॉझिटिव्ह वाटतं, मी शांत बसलो तरी मला पॉझिटिव्ह वाटतं, सुंदर फूल बघितलं तरी मला पॉझिटिव्ह वाटतो. आम्ही म्हणतो की रे निसर्गाने मी अचंबित झालो, माझ्या मनात जिज्ञासा निर्माण झाली, मला काहीतरी वाचावंसं वाटलं, मी लक्षात ठेवलं आणि पुन्हा ते म्हटलं आणि मला नवीन गोष्ट कळली. हे सगळं पॉझिटिव्हच आहे ना. आनंद म्हणजे काहीतरी म्हणजे नाचत सुटला असं थोडीच आहे. ते आपले वाईट सिनेमा बघून अशी आपली समजूत झालेली आहे. पण म्हणजे पॉझिटिव्ह इमोशन्स या मोठी रेंज आहे, हे लक्षात ठेवा. मोठी रेंज आहे. इट्स नॉट जस्ट हॅपीनेस, इट्स नॉट जस्ट अ स्माइली, मेनी थिंग्स इन दॅट. दुसरी गोष्ट, आपोआप वरनं खाली पडला आनंद आणि मी पकडला असं होत नाही. वी हॅव टू एंगेज इन ॲक्टिव्हिटीज ज्याच्यामधनं आनंद निर्माण होऊ शकेल. माझी एखाद्या गोष्टीशी असणारी एंगेजमेंट, मी त्याच्यात किती मन लावून मी ते करतो आहे, त्यातनं आनंद इज अ बाय प्रोडक्ट. मनापासून मी केलं, मनातनं खूप मी रमून गेलो त्याच्यामध्ये, तर आपोआप आनंद निर्माण होऊ शकतो. मी हे सगळं करत असताना माझा पर्पज काय आहे, कशाकरता मी करतो आहे, हे थांबून मी विचार करतो की मला कशाकरता मी
कशा करता मी तुमच्याशी आत्ता बोलतोय, तुम्ही कशा करता ऐकता आहात, हे जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला की इट मेक्स सेन्स टू मी. दॅट इज मोमेंट ऑफ जॉय, मोमेंट ऑफ ट्रूथ फॉर एव्हरीवन. रिलेशनशिप आहे, आपण एकमेकांची नातं बांधत असतो. त्या नातेसंबंधातनं किती मैत्री आहे की आपल्या नातेसंबंधात हा सिनियर, हा ज्युनियर, हा इकडचा, तो तिकडचा, हा या रिजनचा, त्या रिजनचा, वाटेल ते. पण या दोन गोष्टीमध्ये समानता किंवा समांतरता आपल्याला सापडत नाही. आपण मेत्ता भगवने बुद्धांनी म्हटल्याप्रमाणे मेत्ता इज अ मुळातली भावना आहे, ज्याच्यामध्ये सहकार आहे, सहचर आहे, एकमेकांच्या बरोबर चालणं आहे. दॅट इज अ रिलेशनशिप. रिलेशनशिप म्हणजे अशी माझी सुपिरियॉरिटी का इन्फिरियॉरिटी. लोक येऊन खूप म्हणतात आपल्याला, मला इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स आहे. म्हटलं हो का? म्हटलं अरे तू इन्फिरियर आहेस म्हणून इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे. तो इतका झटका बसतो त्याला समजूत करून पाहिजे असते की तू इन्फिरियर नाहीस हे सांगण्याची. म्हटलं तू समजतो स्वतःला इन्फिरियर म्हणून तुला इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे. तू जर म्हणालास की मी सगळ्यांसारखा आहे तर ठीक आहे. तू काही स्टडी केला, रिसर्च केलास का? 1000 मुलांना स्टडी केलं, त्यांचे विचार केले आणि फाइंड आउट केलं की मी इन्फिरियर आहे का सुपिरियर. तो काय सोशल सायकोलॉजिकल स्टडी आहे? काही बोलायचं इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे मला. कॉम्प्लेक्स कसला? मी मानतो म्हणून आहे, मानलं नाही तर काही नाही आहे. मी आहे शांत, सगळ्यांसारखा आहे, मला त्यातनं आनंद मिळतो. संपली गोष्ट. मी काय करू शकतो, माझ्या पॉसिबिलिटीज काय आहेत याचा विचार करणं इज पॉझिटिव्ह थिंकिंग. त्यामुळे पॉझिटिव्ह थिंकिंग का बहुत हवा बनाया है. पॉझिटिव्ह थिंकिंग शिकवा, नाही पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स घ्या, भावना आहेत निर्माण करा, मिनिंगफुल शोधून काढा. मला त्यातनं ते मिनिंग मला दिसतं की अरे मी असं करतो याचा अर्थ असा होतो आहे. मी जे बोलताना पॉज घेतला, थांबलो, जरा वेळ जाऊ दिला वेळ आणि मग त्या मुलाला काहीतरी कळलं. दॅट इज ऑल्सो पॉझिटिव्ह. सो हे सगळ्या पॉझिटिव्ह थिंकिंगचा एक प्रचंड मोठी पॉझिटिव्ह टॉक्सिटी झालेली आहे. कोणी रडायला लागलं की आपल्या टी व्ही सिरियलमध्ये सगळे म्हणतात तू रडू नकोस, शांत हो बघू. आता शांत हो बघू म्हणजे काय म्हणजे पहिला वाक्य असतं शांत हो बघू. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यावरती शिकतो आणि त्यामुळे असं वाटतं आपल्या दुःख आपल्याकडे भयंकर ओव्हर रेटेड आहे. म्हणजे टी व्ही सिरियलमधली दुःखी बाई बेस्ट अभिनयाचं पहिलं पारितोषिक मिळणार. जी सतत रडत असते, सतत ग्लिसरीन असतं, ती दुःखी दिसते, ती म्हातारी आहे, ती एकटी आहे, ती रडते आहे, तिच्या अंगावर चांगले कपडे नाहीत, तिला कोणी फोन करत नाही. वाव सो दुःखी. इतकं ओव्हर रेटेड आहे दुःख की काय आपल्याला मी कसा बरं दुःखी नाही आज असं आपल्याला वाटतं. कारण कोणी बघणार नाही माझ्याकडे. दुःख असलं तर लगेच येतील. मी व्हिक्टीम असलो तर मला सहानुभूती देतील. त्यामुळे माझं व्हिक्टीमहूड आणि माझं दुःख प्लॅकार्ड घेऊन आपण फिरत असतो. तसं नको, शांत राहूया ना. आपलं दुःख आहे आपल्याकडे, सुख पण आहे. म्हणजे आधी स्वीकार हवा आणि आधी स्वीकार. ॲक्सेप्टन्स इज पहिली स्टेप आहे. हो स्वीकारतो. आणि आम्ही नुसतं स्वीकार म्हणत नाही. वी डोंट कॉल इट ॲक्सेप्ट, वी से रॅडिकल ॲक्सेप्टन्स. सर्वस्वी स्वीकार, जसं आहे तसं. जसं ते ऑक्शन करतात ना, इथे आमच्याकडे सामान पडलेलं आहे, हे का कुठे कसं कसं न्यायचं कोणी विचारायचं नाही, उचला आणि चालू पडा, इतके पैसे टाका आणि चालू. जसं आहे तसं रॅडिकल ॲक्सेप्टन्स इज द बेसिक आयडिया इन स्वीकारणे. आणि तो स्वीकारायला आपण कंडिशनल ॲक्सेप्ट, असं झालं तर, तसं झालं तर ॲक्सेप्ट. दॅट इज नॉट ॲक्सेप्टन्स. दॅट नॉट ॲक्सेप्टन्स अट ऑल. रॅडिकल पाहिजे. मगाशीच तुम्ही म्हणालात की समजून घेणं आणि समजूत काढ, हां, तर तो जो फरक आहे तो त्याच्यातनं स्वीकारात्मकता आहे. त्यामुळे समजून घेतलं स्वतःला, समजूत न काढता समजून घेतलं तर ती स्वीकारात्मकता येईल आणि मग त्याच्या पुढे सकारात्मकता त्याच्यातनं आपोआप निर्माण होईल. जसं आत्ता सर तुम्ही म्हणालात तेव्हा एक आठवलं की ह्याच्या बाबतीत की ओव्हररेटेड केलं जातं दुःख बरेचदा. एक स्किट बघत होतं एकदा की एक चॅनेल हेड आणि लेखक यांच्यातला संवाद असा होता. तो चॅनेल हेड त्या लेखकाला सांगतो की TRP म्हणजे काय, तर ताई रडली पाहिजे, की ते जितकं असेल तितकं जास्त हे होणार. मला माहेरच्या साडीला चादरी पोहोचवायचं तर आणि मला अजून एक असं वाटतं की जसं आता आपण बघतोय की चित्रपट ह्या माध्यमाचा किंवा ही जी समाज माध्यम आहे त्याचा जो
समाजावर जो परिणाम होतो तो बघता की अशा प्रकारच्या विचारधारा किंवा ह्या गोष्टी जर त्याच्यातून मांडल्या गेल्या तर मला वाटतं जास्तीत जास्त त्याचा परिणाम व्हायला आणि समाजापर्यंत पोचायला हा विचार मदत जास्त होऊ शकेल. वरती बघत असतात ते गल्ला बघत असतात. खरं आहे. आणि मला हे नवीन आहे असं वाटतं की अरे सलमान खान की पिक्चर का 100 करोड बन गया. अरे मूर्खा, तू पैसे टाकलेस म्हणून ते 100 करोड मिळाले ना, तुला त्यातली दमडी मिळणार नाही. तू काय बाता मारतो, 100 करोड का पिक्चर बना, 100 करोड मिल गया उसको. काय तुला काय फरक, तुला तो ओळखत नाही सलमान खान. काय भलत्याच गोष्टीला आपण महत्त्व देत आलो. खरं. तर आत्ता जसं आपण एक दिव्यांग व्यक्तीविषयीची फिल्म पाहिली तर बरेचदा असं होतं ना सर की आम्ही बघतो की किंवा आपल्याला बघायला मिळतं की अशा जेव्हा व्यक्ती घरात असतात तर एकतर जबाबदारीच्या जाणीवेतून किंवा त्या प्रेशरमधून नातेवाईकांची त्याच्यावर चिडचिड तरी होते किंवा ओव्हर पॅम्परिंग अति लाड होतात की सहानुभूतीच्या नावाखाली, आणि ह्यामध्ये त्या मुलाचं नुकसान होत असतं, कुठेतरी स्वावलंबी होत नाही ते मूल किंवा स्पॉईल होतात त्याच्यातून सुद्धा. तर ह्या दोन्हीमधलं संतुलन आपण कसं राखलं पाहिजे किंवा ओव्हरऑलच की फक्त दिव्यांगच असं नाही पण जनरली सुद्धा मुलांसमोर आनंदी कसं व्हावं किंवा हे कसं आपण उदाहरण ठेवू शकतो. मला असं वाटतं की केअर गिव्हर्स ही एक म्हणजे आता जे आपण नवीन सायकॅट्री जर्नल्समध्ये पण आम्ही पेपर्स वाचतो त्याच्यामध्ये केअर गिव्हर्स बर्डन असा मोठ्या प्रमाणात याच्यावरती रिसर्च आहे की जे केअर गिव्हर्स म्हणजे डिमेन्शियाचा एक पेशंट आला तर मी त्यांना सांगतो सगळी फॅमिली येऊ दे इकडे, गल्लीला बोलवावं तुम्ही. एक असा माणूस घरामध्ये असणं इज सच अ मेजर बर्डन आणि त्याच्यामध्ये रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी प्रचंड असतात की हे तू केलं पाहिजेस, हे असं असलंच पाहिजे, ही तुझी भूमिका आहे. पण मला राग येऊ शकतो, मला वाईट वाटू शकतं, मला कंटाळा येऊ शकतो, मला हे बघवत नाही, मला असं वाटतं की कधी संपावं हे असं वाटू शकतं. ही मानवी भावना आहे, तिचा स्वीकार केला पाहिजे. येस आय एम अफ्रेड, मी खूप चिडलेला आहे, मला वाईट वाटतं आहे, दुःख होतं आहे, नकोसं झालं आहे. म्हणून तुम्हाला प्रत्येक केअर गिव्हरला एक स्पेस मिळाली पाहिजे जिथे ती मोकळेपणाने बोलली. जसं त्या एव्हरीथिंग फाईनमधल्या मुलगी ती केअर गिव्हर होते, तिला कळत नाही, तू असं का रडतेस असं विचारत, असं का रडतेस, तेव्हा तिच्यात कंपॅशन नाही आहे. कंपॅशन झाल्यानंतर ती बोलत नाही, त्या फक्त बरोबरीनं चालतात. त्यामुळे तुम्हाला केअर गिव्हर्सनी स्वतःच्या मेंटल हेल्थची काळजी घेतली पाहिजे. याच्याकरता जे शुभार्थी असतात त्यांनी एकत्र येणं, शेअर करणं, एकमेकांना मदत करणं, सपोर्ट करणं, हात धरणं, थोडा रिलीफ देणं. तू जा 2 दिवस बाहेर, मी बघते तुझ्या मुलाकडे, सिनेमाला जाऊन ये. कारण त्या बाईला इतकं गिल्टी वाटतं, अरे मी असं केलं, असं वाटू शकतं ना. माणूस आहेस तू, तुला ती स्पेस पाहिजे, त्या स्पेसमध्ये तू जा, बी देअर. याचा अर्थ तू ॲबंडन केलेस असा होत नाही. तर ही सगळी जी सायकॉलॉजिकल रिॲक्शन्स असतात केअर गिव्हर्सच्या मनात आलेल्या, त्यांचं थेरपिस्टनी ते त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी त्याला सांत्वन नाही समजून घेतलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की इट इज ओके टू फील दिस वे. तर हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे केअर गिव्हर्सची मेंटल हेल्थ. नाहीतर एका पेशंटच्या मागे आपण सगळी फॅमिली पेशंट तयार करत असतो ना. आय वॉन्ट टू हेल्प यू टू प्रिव्हेंट फर्दर डिसऑर्डर्स. इथे म्हणूनच गेली 18 वर्ष आम्ही म्हणजे जे दीर्घ मानसिक आजारापासून ते शुभार्थी आहेत त्यांच्या शुभंकरांसाठी 18 वर्षापासून आधारवड नावाचा गट आम्ही सपोर्ट ग्रुप चालवत आहोत. त्याचबरोबर डिमेन्शियाच्या केअर गिव्हर्ससाठी वेगळा उत्तर रंग म्हणून वेगळा स्वमदत गट चालू आहेत. हे दोन्ही गट स्पेसिफिकली त्या शुभंकरांच्यासाठी आहे. मास्टर क्लॅप होऊन जाऊ दे. तुम्ही जे बोलताय त्याला जोडणारं पटकन मला आठवलं म्हणून लगेच मोबाईलमध्ये शोधलं आणि विनोद कुमार शुक्ल नावाचे हिंदीतले एक लेखक कवी आहेत आणि आत्ताच त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यांची अगदी एक 6-7 ओळींची कविता आहे, खूप अप्रतिम कविता आहे आणि ती आत्ता डॉक्टर जे बोलत होते त्याच्याशीच निगडीत आहे म्हणून सांगतो, वाचून दाखवतो. हताशा से एक व्यक्ति बैठ गया था, हताशा से एक व्यक्ति बैठ गया था, व्यक्ति को मैं नहीं जानता था, हताशा को जानता था. हो.
व्यक्ति को मैं नहीं जानता था, हताशा को जानता था, इसीलिए मैं उस व्यक्ति के पास गया। मैंने हाथ बढ़ाया, मेरा हाथ पकड़कर वह खड़ा हुआ। मुझे वह नहीं जानता था, मेरे हाथ बढ़ाने को जानता था। मुझे वह नहीं जानता था, मेरे हाथ बढ़ाने को जानता था। हम दोनों साथ चले, दोनों एक दूसरे को नहीं जानते थे, साथ चलने को जानते थे। अरे वाह 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 वाह. छान. जसं आता सर तुम्ही म्हणालात की केअर गिव्हर्सनी सुद्धा तो आनंद घेणं हे गरजेचं आहे. आता एक मध्ये आता भूषण शुक्ला सरांचंच मला वाटतं एक मुलाखत पाहिली होती की त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही लहान मुलांसमोर सुद्धा अगदी पेरेंटिंग करताना सुद्धा की थोडंसं त्यांच्यासमोर एक आनंदी राहणं किंवा ते दाखवणं हेही नुसतं दाखवणं नाही तर मनापासून आनंद तो दाखवणं. कारण नाही तर त्यांना असं वाटतं की मोठं होणं म्हणजे असंच असतं का, कटकटीच असतात का, तर त्या तुमच्या तुम्ही मॅनेज करायला शिकलं पाहिजे. तर हा एक मुद्दा जस्ट हे फक्त लहान मुलांचं नसतं. बरोबर. खूपदा 30-32 वर्षाची 35 वर्षाची मुलं येतात आणि म्हणतात आम्हाला लग्न करायचं नाही. तर मी त्यांना विचारलं का, तर त्यांचं पहिलं उत्तर असतं मी घरात बघतोय ना तसं मला जीवन जगायचं नाही आहे. आई वडिलांची भांडणं इतकी होतात, असंच इज दिस लाईफ, आय डोंट वॉन्ट दॅट. एक्झॅक्टली. मी ठीक आहे. म्हणजे लहान मुलंच त्याला म्हणजे अपवाद नाहीत. बरोबर. आणि लहान मुलांना आई वडील भांडल्याचं आई वडिलांच्या आधी कळलेलं असतं. त्यांच्या दे आर व्हेरी शार्प किड्स, व्हेरी शार्प. ते आईकडे बघतात आणि म्हणतात शी इज अपसेट, शी इज अपसेट विथ समथिंग, आणि विचारतात का ग रडतेस. काही नाही रे, असं काही नाही रे. ती त्या एव्हरीथिंग फाईनमधली जे म्हणते काही नाही तसं काही नाही. मुलांना कळत असतं. आणि मुलांना हे त्यामुळे जर तुमचे काही डिस्रप्टिव्ह फिलिंग्ज असतील तर ती त्या मुलांना समजतील अशा प्रकारे तुम्हाला व्यक्त करता आली पाहिजेत. आणि हे पण सांगता आलं पाहिजे की इट इज ओके की दोन माणसं 24 अवर्स एकाच पातळीवरती असतात असं नाही. देर आर डिफरन्सेस इन पीपल्स लाईव्स, इन देअर व्हॅल्यूज अँड देअर रिलेशनशिप्स, आणि त्यांचे आनंदाचे क्षण ते वेगळे आहेत. म्हणजे ते चांगले किंवा वाईट असं न म्हणता आमचे वेगवेगळे डिफरन्सेस आहेत. त्यामुळे मला राग येतो, वडिलांना पण राग येतो, असा येता कामा नये हे आम्हाला कळतं, परंतु येतो असं होऊ शकतं, पण आम्ही तुझ्याबरोबर आहोत. महत्त्वाचा मुद्दा आहे की भांडणामध्ये मुलांना ॲबंडन वाटतं. माझ्या काय पेशंट इतकं सुंदर वर्णन केलं होतं. तो म्हणाला माझ्या आईवडिलांनी माझं चाइल्डहूड किडनॅप केलं. बापरे. किडनॅप केलं का? मी धक्का बसला एकदम. किडनॅप केलं म्हणजे माझ्या चाइल्डहूडमधला लहानपणातला आनंद त्यांनी हिरावून नेला आणि तो मला परत नाही मिळते, तो ते घेऊन गेले. तो आपल्याला त्यांच्याकडनं हिरावून घेण्याचा अधिकार नाही. दे आर ह्युमन बिईंग्स. माणसं आहेत, ती आपल्यातनं आलेली आहेत. फक्त आपली मुलं आहेत बिकॉज दे हॅव कम थ्रू यू, दे आर नॉट युअर प्रॉपर्टी. हे हिंदी सिनेमांमध्ये हे मेरे बच्चे मेरी अमानत है. आणि लोक काय किती रुपयाला मी विकत घेतो रे, दे ना थोडी. पण ते हुंडा बिंडा त्यातच आहे ना, अमानत आहे. तर आणि मला वाटतं की हा असाच छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद कसा घेता येईल हे त्यांना लहानपणापासूनच शिकवणं पाहिजे. आणि सगळ्या गोष्टींना आनंद घेत असतात, पण तो आपण दूर नेतो, आपण शेअर नाही करू शकत. त्यात काय विशेष, चांगले मार्क मिळाले त्यात काय विशेष, मिळालेच पाहिजेत. चांगले मार्क मिळाले, काही चांगलं झालं की किती कष्ट केलेत आम्ही, अरे क्या बात करते यार, काय बोलता तुम्ही. म्हणजे ते शेअरिंग, बिंग टुगेदर, दॅट्स ऑल. राईट. तर आत्ता जसं आपण आनंदाबद्दल बोलतोय तर आनंद आणि उन्माद ह्यातला फरक स्पष्ट कराल. दुःखाकडे आता जास्त बघतोय. पुढची पण एक पायरी आहे. म्हणजे ॲबनॉर्मलच आहे, ॲबनॉर्मल आहे ते. ॲबनॉर्मल इतकं आहे की या माणसाला कळत नाही आणि लोकांना अजिबात कळत नाही. या माणसाला कळत नाही, आपल्यालाही कळत नाही की त्याला आनंद कशामुळे झाला आहे.
म्हणजे आनंदी आनंदगडे ठीक आहे रे, पण आनंदाने तू रात्री 2 वाजता जागा राहून सगळ्या जागा घरातल्या माणसांना जागा करतोस आणि काही झोपत नाहीस, काही करत नाहीस, भयानक खरेदी करत सुटलेला आहेस की माझ्याकडे भरपूर पैसे आहेत. माझ्याकडे एक फाटका माणूस आला आणि तो म्हणाला की मी मर्सिडीज आत्ताच बुक केली आहे. म्हटलं मर्सिडीजचं स्पेलिंग लिहून दे ना मला. त्याला ते कळलंच नाही. तो म्हणाला तुम्हाला कळणार नाही मर्सिडीज काय असते ती. म्हणजे त्यांनी सीमारेषा पलीकडे गेलेला आहे तो. म्हणजे वास्तवाची जाणीव संपली, रियालिटीचा चेक गेला, मी हातातनं पतंग सुटला की तो भरकटलेला आहे. तो दिसतो छान हवेत पण तो भरकटलेला आहे. तसा तो भरकटलेला आनंद असतो तो म्हणजे उन्माद आणि मॅनिया. आणि हे आनंद म्हणजे उन्माद आणि दुःख किंवा निराशा यांचे एपिसोड्स येत असले की ती जी असते ती बायपोलर डिसऑर्डर असते. ती पण एक अशीच बराच काळ चालू शकणारी डिसऑर्डर असते आणि ट्रीटमेंट त्याला लागू शकते. आपल्याला छान वाटतंय याचं भान असणं म्हणजे आनंद, हो, आणि आनंदाने बेभान होणं म्हणजे उन्माद आहे. बरोबर. तर आपण म्हणजे आता आनंद समाधान याच्यासाठी बुद्ध तत्वज्ञान आणि याचाही आता बराच उहापोह केला आणि त्याच्यात तुम्ही माइंडफुलनेस ट्रेनर आहात. तर एकूण माइंडफुलनेस मेडिटेशनचा याच्यासाठी कसा उपयोग होऊ शकतो ते थोडक्यात जरा सांगा. बघा असं आहे की आपण आता माइंडफुलनेसविषयी 2025 साली बोलतो आहे, परंतु अनबिलिव्हेबल तुम्हाला वाटेल 2005 साली ब्रिटनच्या पार्लमेंटनी एक व्हाईट पेपर तयार केला. ऑल पार्टी पार्लमेंटेरियन्स म्हणजे सगळ्या पार्टीचे लोक त्याच्यात होते आणि त्यावेळेला जरा बजवर्ड होता माइंडफुलनेस. तेव्हा त्यांनी त्या व्हाईट पेपर आपण करतो एक कमिटी नेमतो, तशी त्यांनी कमिटीने ते 1 वर्षात अहवाल दिला. पण त्यांनी 1 वर्षात अहवाल देऊन सांगितलं की माइंडफुलनेस ही गोष्ट अशी आहे की जी शाळा म्हणजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स, करेक्शनल इन्स्टिट्यूट्स म्हणजे प्रिझन्स, ऑर्गनायझेशन्स जिथे माणसं एकत्र येऊन काम करतात, स्ट्रेस असतो, कुटुंब आणि आजारपण, या सगळ्या ठिकाणी तुम्ही माइंडफुलनेस शिकवू शकता. अगदी एका वाक्यात सांगायचं राहिलं तर आपण दुःख म्हटलं, पण माइंडफुलनेसचं ट्रेनिंग दिलेले अनेक रुग्ण होते ज्यांना खरोखर फिजिकल पेन होती. आर्थरायटिस म्हणा, कॅन्सरमुळे आले म्हणजे कशामुळे तरी, त्यांना 8 आठवड्याचं भरपूर ट्रेनिंग दिलं ऑन माइंडफुलनेस. त्यांना परत बोलवलं आणि विचारलं की तुमच्यात काय फरक पडला आहे. तेव्हा ते म्हणाले की आमची वेदना म्हणजे जे ॲक्च्युअल दुःख होतं ते 25% कमी झालं आहे, परंतु आमच्या मनात आता सफरिंग नाही आहे. दुःख आहे, वेदना आहे, पण यातना नाही आहे. यातना कशी निर्माण होते, मलाच का, असंच का, तसंच का, कधी संपणार, किती होतं आहे, काय होतं आहे. आणि अगदी त्यांनी साध्या साध्या ट्रिक्स वापरल्या. ते म्हणाले पाय दुखतोय असं आपण म्हटलं, पाय दुखतोय तर त्यांनी सांगितलं मोजून दाखव ना, किती सेंटीमीटर बाय किती सेंटीमीटर. पाय आपल्या कमरेपासून पायापर्यंत असतो, पावलापर्यंत असतो ना, पाय कुठे दुखतोय सांग. मी तुम्ही काय केलं, लिमिट केलं. तुमच्या वेदनेची जी उत्पत्ती होते ते लिमिट केलं, म्हणजे तुम्ही त्याप्रमाणे तुमच्या यातना कमी होऊ शकतात. त्यामुळे यातना ही जी एक रिॲक्शन असते ती कमी केल्यानंतर ही माझी यातना आहे, हे माझी वेदना नाही आहे, हा पहिला धडा आहे माइंडफुलनेसचा. आणि तो सगळ्या ठिकाणी आला पाहिजे. तुम्ही जर तिहार जेलमध्ये बेदी मॅडमनी शिकवलं होतं विपश्यना, त्याच्यामध्ये हार्ड कोअर क्रिमिनल्स ढसाढसा रडतायत असं दिसतं, कारण आत्तापर्यंत ते कधी रडलेले नव्हते. म्हणजे त्यांना रडवायला पाहिजे असं नाही, दे आर बॅड पीपल, ऑल राईट, दे शुड बी इन तिहार जेल, परंतु आपल्या केलेल्या कर्माचं काय फळ मला भोगावं लागतं आहे, नॉट द अदर पीपल, हे मला कळतं. तेव्हा याचं भान येणं खूप गरजेचं आहे. आणि असं भान कुठेही यायला हवं. आम्ही तर म्हणतो, माझा टेडेक्स टॉकची मी सुरुवातच अशी केली आहे, तुम्ही लिफ्टपाशी उभे राहा, तुम्हाला 10 वेळा बटणं अशी येऊ दे ना लिफ्ट, येऊ दे ना लिफ्ट, येऊ दे ना लिफ्ट, असं आपण करत असतो. आपण सिग्नलला उभे असतो, रेड सिग्नल आहे, कधी ग्रीन होणार, कधी ग्रीन होणार, ग्रीन झाल्यानंतर पॅ 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 पॅ, कशाला? यू आर नॉट माइंडफुल. सिम्पल, इट इज चेंजिंग. जाईल तुमची गाडी का, कशा करता? सो वॉकिंग, आरडाओरडा, ऑल माइंडलेस ॲक्टिव्हिटीज. आता आपली पोल्युशन सुरू होते ना, भरपूर माइंडलेस ॲक्टिव्हिटी रस्त्यावर ढोल ताशी. सो
these are mindless activities. Mindfulness नाही आहे त्याच्यामध्ये. ते बेभान भयंकर आहे बेभान ते. So mindfulness is being able to be connecting to yourself. Connecting to yourself. मी कसा आहे हे मी शोधतो. आम्ही म्हणतो when you connect to yourself you rest. अँड व्हॉट रेस्ट अँड डायजेस्ट. तुमचं पचन नीट होतं, कमीत कमी तेवढा तरी फायदा होतो. रेस्ट अँड डायजेस्ट, काम अँड कनेक्ट. तुम्ही शांत होता आणि स्वतःशी कनेक्ट करता. दॅट इज माइंडफुलनेस. म्हणजे तुमच्या मनात वाईट विचार येतच नाहीत का, वाईट भावना निर्माणच होत नाहीत का? नाही, येतात, पण त्या टेम्पररी आहेत. ते येतात आणि जातात. समुद्रावरच्या लाटा येतात आणि तशा प्रकारे त्या जात असतात. हे बघणं, अनुभवणं, समजणं आणि जगणं is mindfulness. Mindfulness is not moment. Mindfulness म्हणजे 20 मिनटं मेडिटेशन केलं मग दिवसभर दांगडदिंगा घातला is not. Mindfulness is a way of life. Is a way of life. अष्टांग मार्गामधलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. It is a way of life. It is not a process. It is not a construct. It is not something बसा आणि करा नाही 24 तास. माइंडफुल ईटिंग आहे, माइंडफुल वॉकिंग आहे, माइंडफुल रिलेशनशिप्स आहेत, इंटरपर्सनल माइंडफुलनेस आहे. सो या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये प्रत्येक क्षणी त्या प्रत्येक क्षणात क्षणी, असणं, त्या क्षणीला मी त्या जागा क्षणाचं असतो. भान असणं, Absolutely. आणि त्या क्षणाचा आनंद घेणं म्हणजे माइंडफुलनेस. जे योगी असतात ते श्वास मोजतात. मला पार्ल्याला जायचंय, किती श्वास लागतील माहित नाही. आता चर्चा तेच कळलं मला, म्हणूनच म्हटलं की आता चर्चा आपण शेवटाला आलेली आहे. त्यामुळे शेवटचा दोघांनाही प्रश्न की तुमचा आनंदाचा पासवर्ड काय आणि तुमचा स्वतःचा आनंदाचा पासवर्ड काय, आणि लोकांना त्यांच्यासाठी एक आनंदाचा पासवर्ड सांगा. हा शेवटचा प्रश्न आहे. मग अशी डॉक्टरांच्या बोलण्यात एक मुद्दा आला, इतरांना समजून घेणं, इतरांचे दुःख समजून घेणं हे, आणि आपण त्या अर्थाने पण इतरांशी कनेक्ट होणं. माझा विद्यार्थ्यांमध्ये खूप वेळ जातो आणि माझं कायम असं म्हणणं असतं की विद्यार्थ्यांचं कुठलंही यश किंवा अपयश परीक्षेतलं मी शिकवतो आहे ते नंतर त्यांच्या परीने अभ्यास करून त्यांच्या आकलनाने परीक्षेत जे काही लिहितील त्यातनं त्यांना मार्क्स मिळणार आहेत. पण त्यांचं जे काही तिथलं यश किंवा अपयश आहे हे फक्त त्यांच्या अभ्यास करणं किंवा न करण्यावर अवलंबून नाही, ते त्यांच्या त्या सगळ्या कॉन्टेक्स्टवर आहे. आणि तो कॉन्टेक्स्ट मला शिक्षक म्हणून, कारण ते विद्यार्थी माझ्यासोबत 3 वर्ष असणार आहे, मी जोपर्यंत त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकत नाही तोपर्यंत मी कसं शिकवू शकेन. नाहीतर येऊन मी काय म्हणूया यांत्रिकपणे भाषण केलं, यांत्रिकपणे त्यांनी ऐकलं किंवा नोट्स काढल्या आणि यांत्रिकपणे त्यांनी परीक्षेमध्ये लिहिलं, एवढंच ते होणार आहे. त्यामुळे पहिली पायरी माझी त्यांच्याशी कनेक्ट होणं ही असते. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे लेक्चर दरम्यान, लेक्चरच्या आगेमागे, नंतरच्या ब्रेक्समध्ये एकत्र डबा खाताना, विद्यार्थ्यांसोबत डबा खाताना जे काही आमचं कम्युनिकेशन होतं आणि त्यातनं त्यांच्या गोष्टी कळतात. म्हणजे कोणीतरी विद्यार्थिनी असते जिचे वडील रिक्षा चालवतात, कोणीतरी आणखीन एक विद्यार्थिनी असते जिचे आईवडील भाजीपाला विकतात, इथपासून ते मोठ्या घरातली विद्यार्थी आहेत पण त्यांना कशाचीच काही पडलेली नाही आहे. आणि मग असं त्यांना का वाटत असेल हे मी माझ्या परीने समजून घेण्याचा प्रयत्न करतो. लगेच त्यांना क्वेश्चन करायचं नाही, त्यांच्या गोष्टी ऐकायच्या. मी मगाशी म्हटलं तसं गोष्टी ऐकल्या पाहिजेत आपण. आणि एक माझं आणखीन ऑब्झर्वेशन असं आहे, आत्ताच्या काळामध्ये आपण क्रमशः व्यक्त होण्याची भाषाच आपली संपत चालली आहे. म्हणजे आपण एखाद्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या तरी रेडीमेड शुभेच्छा पाठवतो. म्हणजे डॉक्टरांची आणि माझी समजा चांगली मैत्री आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवायच्या, समजा मी रेडीमेड नाही पण नुसतं डॉक्टर वाढदिवसाच्या शुभेच्छा एवढी एकच ओळ लिहिली, तर त्यातनं पण हाही एक प्रकारचा यांत्रिकपणा आहे. त्यांचं माझं जे काही नातं आहे तर ते नातं त्या 2च ओळी लिहा, पण त्या 2 ओळींमध्ये रिफ्लेक्ट होऊ शकतं, नक्की होऊ शकतं. त्यासुद्धा ग्रुपवर पहिला जो पाठवतो त्याच्या मनातून आलेले असतात, बाकीच्यांचं एकाचं वाचून दुसरे ते जे काय आपण फॉरवर्ड करतो, आपण व्यक्त होण्याची, आणि आता तर काय इमोजीस सगळे वापरतो, आपण थम्सअप करतो, आपण आणखीन जे काही करतो, तर व्यक्त होण्याची भाषा आपण क्रमशः गमावत चाललेलो आहोत. आणि व्यक्त होणं हे रडण्यापासून, चित्र काढण्यापासून ते गप्पा मारण्यापासून अनेक प्रकारांनी असू शकतं. निशब्द एकमेकांच्या शेजारी थांबणं आणि
त्यातनं सुद्धा काही मी सांगण्याचा प्रयत्न करणं आणि दुसऱ्याने समजून घेणं. तर मला असं वाटतं की या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर आनंदाचा पासवर्ड म्हणजे इतरांना समजून घेण्यातनं, इतरांशी कनेक्ट होण्यातनं, प्रेम असेल किंवा आनंद असेल, ह्या गोष्टी मी फक्त आनंदी आणि माझ्या आजूबाजूचं जग आनंदी नाही आहे तर मी कसा आनंदी असू शकेन. म्हणजे कॉन्टेक्स्ट जोपर्यंत तो आपण माझ्या आजूबाजूचा भोवताला हा आहे आणि तो आनंदी करणं ही माझी पण जबाबदारी आहे असं मला वाटतं. जेव्हा मी शिक्षक असतो तेव्हा शिक्षक म्हणून, जेव्हा मी घरातला एक सदस्य असतो त्यावेळेस घरातला म्हणून मी माझ्या परीने ते आनंद पेरले पाहिजेत. जसं मगाशी डॉक्टर म्हणाले आणि बुद्धाचं जे म्हणणं आहे की दुःख हे सत्य आहे, पण त्या दुःखाची कारणं पण आहेत. ती कारणं समजून घेणं आणि ती कारणं समजून घेऊन त्यामध्ये आपण आपल्या परीने इंटरव्हीन करणं, ती दूर करण्यासाठी, त्याचं निवारण करण्यासाठी आपण आपल्या पद्धतीने, आपल्या क्षमतेने त्याच्यामध्ये इंटरव्हीन करणं, यातनं मी माझा तसाच इतरांचाही आनंद निर्माण करत असतो. आणि मला असं वाटतं की इतरांच्या आनंदामध्ये पण माझा आनंद असतो हे समजून घेतलं तर हाच पासवर्ड आहे. मला असं वाटतं की डॉक्टर पाध्ये पण माझ्याच व्यवसायातले आहेत. खूपदा असे चॅलेंजिंग प्रश्न येतात आपल्यासमोर आणि आपल्याला असं वाटतं की हे काय आहे, म्हणजे कसं चाललं आहे, मी कसं आहे, काय घडतं आहे माझ्या बाजूला, आणि त्याचं माझ्यावरती अंगावर येत आहेत त्या गोष्टी, संकटासारख्या सुद्धा अंगावर येऊ शकतात. तेव्हा मला असं वाटायचं की एकदा मी माझ्या वडिलांशी बोलत होतो की असं मला वाटतं. तेव्हा सर्व सांगतात की प्रार्थना करा, देवाची प्रार्थना करा, याचना करा. आपण गाणीमिणी पण भरपूर आहेत त्याची, मेरी दया करो प्रभू दया करो वगैरे. तर मला अशा वेळेला माझ्या वडिलांनी सांगितलं की यू डोंट आस्क फॉर ब्लेसिंग्स. तू आशीर्वाद मागू नकोस. तुला आशीर्वाद मिळालेला आहे, तुला हा जन्म मिळालेला आहे. डोंट आस्क फॉर ब्लेसिंग्स. यू आर अ ब्लेस्ड मॅन, यू आर ब्लेस्ड. या विचाराने मला वाटतं की मला काय ब्लेसिंग मिळालं आहे, माझ्यातली कोणती अशी क्वालिटी आहे की जी मला ब्लेसिंग वाटते आहे, त्याचा मी इमिजिएटली शोध घ्यायला लागतो. म्हणून मला वाटतं की क्रिटिकल टाईम्समध्ये माझ्या मनात काही विचार आले तर मी स्वतःशी असं म्हणतो, आय एम ब्लेस्ड. मला देवाला फक्त थँक्यू म्हणायचं आहे, आणखीन काही मला म्हणायचं नाही आहे. आणि मी थँक्यू तेव्हाच म्हणतो, ग्रॅटिट्यूड असते, कारण ग्रॅटिट्यूडच्या पुढच्या शब्दात हा असतो की माझ्याकडे काहीतरी आहे म्हणूनच मी ग्रेटफुल आहे ना. त्यामुळे आय फील ब्लेस्ड हे मला खूप माझा पासवर्ड आहे. आणि ज्ञानेश्वरांच्या पसायदानमधली शेवट, येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला. अरे काय यार, एकदम डोळ्यात पाणी येतं. भैरवीमध्ये लता दिदींनी म्हटलं आहे, येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला. काय माझ्याकडे मागण्यासारखं काही नाही. येणेवरे ज्ञानदेव, त्यांनी सगळं मागितलं देवाकडे. त्यात सर म्हणाले त्याप्रमाणे सगळे असं जग असू दे, जो जे वांछले तो ते लाहो, बस येणेवरे ज्ञानदेव सुखी असा. तर सुख म्हणजे काय असतं, ज्ञानेश्वरांनी उत्तर दिलेलं आहे. तर आत्ता आपली जवळजवळ 1-1.5 तास छान चर्चा रंगली होती आणि त्याच्यातून आपण असं समजूया की एकमेकांना समजून घेणं म्हणजे केवळ स्वकेंद्रित न राहता आणि केवळ सहकेंद्रित न राहता आपण सर्वकेंद्रित व्हायला पाहिजे. सर्वांचा, इतरांचाही विचार करायला पाहिजे, इतरांशी पण कनेक्ट व्हायला पाहिजे आणि त्याच्यातनं जो आनंद मिळतो म्हणजे सर्वकेंद्रिततेतून जो आनंद मिळतो तो आनंद हा आपण म्हणतो की स्थायी आनंद असू शकतो किंवा त्याच्यातनं समाधान किंवा एक सार्थकता आपल्याला मिळू शकतं आणि मग त्यामुळे तो आनंद हा वेगळा असू शकतो. त्याच्यामुळे इतरांशी सगळ्यांशी कनेक्ट व्हायला पाहिजे, सगळ्यांसाठी सगळ्यांचा विचार म्हणजे आपल्याबरोबर इतरांचाही विचार म्हणजे आनंदातच नाही दुःखातही करायला पाहिजे आहे. आणि असा जर विचार केला किंवा आता सर म्हणाले तसं की माझा जन्म हा कुठच्या तरी म्हणजे आशीर्वाद आहे मला मिळालेला आणि त्याचा म्हणजे तसं पुन्हा म्हणजे त्याचा आणि दोन्हीचा तोच अर्थ जोडता येईल की तो त्यासाठी मी दुसऱ्यांसाठी पण जगलो पाहिजे, दुसऱ्यांचाही विचार करायला पाहिजे आणि त्यासाठी म्हणजे मग जसं की अगदी आपल्या घरात जरी कोणी असेल तरी त्याच्यासुद्धा पाठीवर आपण हात फिरवला पाहिजे, त्याला समजून घेऊन
स्वतःची समजूत न काढता, केवळ समजूत न काढता त्याला समजून घेऊन आपण त्याच्या पाठीवरून हात कायम फिरवत राहायला पाहिजे, किंवा आपण त्याच्या पाठीशी आहोत हे कायम आपल्या कृतीतून, आपल्या संवादातून आपण त्यांना जाणवून दिलं पाहिजे, किंवा आपल्या आजूबाजूच्या अशा कोणत्याही व्यक्तीला आपण ते जाणवून दिलं पाहिजे. आणि हे सगळ्यातनं जो काही मिळणार आहे तो हा चिरस्थायी असा आनंद असणार आहे. आणि तो आनंद किंवा ते समाधान हे आपल्याला एक प्रकारची सार्थकता नक्कीच मिळवून देणार आहे. तर माझ्या मते हाच आनंदाचा पासवर्ड आहे असं आपण म्हणूया. आणि खरंच खूप छान, सगळ्यांनी खूप तुम्ही छान ऐकलत, शांतपणे ऐकलत, प्रतिसाद दिलात, त्याबद्दल खूप 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 छान वाटलं.